आपल्या 18 दिवसाच्या या क्लासमध्ये. आणि आपण आज पाहतो आहोत विभूती योग, श्री भगवंतांचं ऐश्वर्य. पुढची स्लाइड माताजी. तर सर्वप्रथम आपण श्री श्री राधा गोविंद यांच्या श्रीचरणी प्रणाम करूया. त्यानंतर श्रील प्रभुपाद यांनी गीता सांगितली, तर गीता यथारूप आपण अभ्यास करतो आहोत, त्यांनाही आपण सर्वजण प्रणाम करूया. त्यानंतर आपण तुमच्या समोर दिसतंय की जय जगन्नाथ बलभद्र, म्हणजे आपल्या आपण जे काही जगन्नाथाची यात्रा म्हणतो, तर ते जगन्नाथाच्या यात्रेमध्ये असणारे हे श्री भगवान जगन्नाथ, श्री सुभद्रा देवी, श्री बलदेव, ही पुरीची यात्रा आहे, त्यांची आपण हे विग्रह आपल्या समोर पाहतो आहोत. पुढची स्लाइड माताजी. तर कालच्या अध्यायाचा सारांश राजविद्या राजगुह्य योग आपण पाहिला. तर त्याच्यामध्ये विद्येचा राजा अशी ब्रह्मविद्या. बघा, आपण आतापर्यंत जे शिकलो आहोत ना, सर्वजण शाळेत गेलो, कॉलेजमध्ये गेलो, वेगवेगळं व्यावसायिक शिक्षण घेतलं, पण आतापर्यंत आपल्याला कोणीही आत्म्याविषयी सांगितलेलं नाही. आणि जे खरे आपण आहोत, पण आपण जे ज्ञान घेतलं आहे ते सर्व काही व्यावसायिक ज्ञान आहे, भौतिक ज्ञान आहे. कुठली गोष्ट कशी करायची, जगातल्या गोष्टींबद्दल ज्ञान आहे. तर कोणीही आतापर्यंत हे दिलं नाही आणि देतही नाही. त्यामुळे हे ज्ञान इतकं महत्वाचं आहे, कारण हे सहजपणे कुठेही उपलब्ध होऊ शकत नाही. आणि आतापर्यंत कितीही मोठ्या मोठ्या पदव्या घेतल्या असल्या तरी कोणीही आत्मविषयक ज्ञान देत नाही. म्हणून या ज्ञानाला महत्व आहे, म्हणून हे द्यावं लागतं. अन्यथा काय गरज होती? सर्वजण इथे मोठ्या मोठ्या पदव्या घेतलेल्या आहेत, वेगवेगळे अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेले आहेत, वेगवेगळी शिक्षण घेतलेलं आहे, पण या सर्व शिक्षणाचा हेतू एकच आहे की आपला उदरनिर्वाह कसा होईल, किंवा आपण पैसे कसे कमवू, किंवा आपलं भौतिक जीवन कसं उत्तमपणे पार पडेल. हे चांगलंच आहे, मी असं नाही म्हणत आहे की हे उत्तमच आहे, पण कोणीही आत्म्याचं ज्ञान देत नाही, जे आपण खरं आपलं स्वरूप आहे त्याबद्दल आपल्याला कोणीही सांगत नाही. आणि म्हणून हे जे आहे ते भगवंतांचं ज्ञान आहे, हे आपल्याला भगवद्गीतेतून मिळतं, भागवत महापुराणातून मिळतं. आणि हे संपूर्ण ज्ञान जे आहे ते हळूहळू एक एक कणकण आपण वेचत जातो. आणि हे जेव्हा कण वेचतो तेव्हा आपले जे कोश असतात, ज्ञानाचा कोश आणि आनंदाचा कोश, ते हळूहळू भरायला लागतात. आधी रिकामी असतात विज्ञानमय कोश आणि आनंदमय कोश. आणि ह्याची जो परिपूर्ण अवस्था प्राप्त होते ती सर्वोच्च सिद्धी आहे. आणि त्यासाठी भगवंतांचं संपूर्ण ज्ञान असणं आवश्यक आहे, त्यांच्या ऐश्वर्याचं ज्ञान असणं आवश्यक आहे. बघा, जेवढं आपण ऐकतो एखाद्या व्यक्तीबद्दल, आपल्याला अधिकाधिक उत्सुकता लागून राहते की अजून काय, अजून काय, अजून जाणून घ्यायचंय. आणि जाणून घेता 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 महिमा समजता समजता आपण हळूहळू आपोआपच आदराने नतमस्तक व्हायला लागतो. मुद्दामून काही करावं लागत नाही, कारण भावना आपोआप निर्माण होते. बघा, भगवान म्हणजे कोण आहेत, आपण इतक्या सहजपणे भगवान म्हणतोय, सहजपणे श्रीकृष्ण म्हणतोय, सहजपणे त्यांच्याबद्दल बोलतोय. पण आपण हे जाणलं पाहिजे की कोटी ब्रह्मांडाचे सम्राट आहेत ते. म्हणजे आपण ज्या ब्रह्मांडात राहतो, आपण भूलोकामध्ये राहतो, पृथ्वी तलावर राहतो, हा एक थोडासा भाग आहे आपला भारत देश. त्यातले आपले भिन्न भिन्न जे आपली राज्य आहे ज्याच्यात आपण आता आहोत आणि ऑनलाईन लेक्चर अटेंड करतोय, तर हा एक छोटासा भाग आहे. पृथ्वी तल हे भूलोकाचा भाग आहे. आणि या भूलोकावरती भुवर लोक आहे, अंतरिक्ष आहे, म्हणजे स्वर्ग आणि भूलोक म्हणजे पृथ्वी तल यामधला जो भाग आहे त्याच्यामध्ये पितृलोक येतो, किंवा ते मधलं स्टेशन आहे स्वर्गलोकात जाण्यापूर्वीचं. तर भूलोक, भुवरलोक, स्वर्गलोक जिथे देवी देवता राहतात इथपर्यंतच आपल्याला माहिती आहे. पण त्याच्यावरती महर लोक आहे, भिन्न सिद्ध ऋषी राहतात, त्यानंतर प्रजापती राहतात, चार कुमार राहतात, मनु राहतात. तर हे सर्व राहतात. मग महलोक आहे, मग जनोलोक आहे, मग तपोलोक आहे, आणि सर्वात शेवटचा लोक आहे तो ब्रह्मलोक आहे. तिथे ब्रह्मदेव राहतात. कुठले ब्रह्मदेव? त्या ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव. मग त्या ब्रह्मांडाचे ब्रह्मदेव आहेत, तर प्रत्येक ब्रह्मांडात एक ब्रह्मदेव आहेत. आणि त्या ब्रह्मदेवांचं 100 वर्ष सामान्य आयुष्य आहे. आणि अशा रीतीने त्या ब्रह्मांडाचा कारभार चालतो. आणि खाली सप्त पाताल आहेत, आपल्या भूलोक, आपण बरोबर मधोमध आहोत. आणि हे सगळे लोक एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत, फक्त त्यांची व्याप्ती वेगवेगळी आहे, म्हणून आपण एकावर एक त्यांना रचलेलं दाखवतो. पण प्रत्यक्ष जर पाहिलं तर हे जे लोक आहेत ते एकमेकांमध्ये मिसळलेले आहेत. आणि हे जे मिसळलेले, आपण जिथे बसलेले आहोत आपल्या आजूबाजूला हे सगळे लोक आहेत. पण आपल्याला एखाद्या लोकात वावरायचं असेल तर त्यासाठी अनुरूप देह असणं आवश्यक आहे. म्हणून तो देह जेव्हा प्राप्त होतो तेव्हाच आपण त्या लोकामध्ये वावरू शकतो. तर अशा रीतीने हे सांगण्याचं कारण काय आहे?
कारण आपलं स्थान काय आहे हे समजणं खूप महत्वाचं आहे. जोपर्यंत आपल्याला आपलं स्थान, या काळाचा महिमा, आपण जे जन्ममृत्यूच्या परंपरेत जे अडकलेले आहोत, जे बद्ध आहोत, हे जोपर्यंत समजत नाही, बघा, जोपर्यंत आपल्याला आपल्या बेड्यांची जाणीव होणार नाही, बद्धतेची जाणीव होणार नाही, जोपर्यंत दुःखालयाची जाणीव होणार नाही, तोपर्यंत मुक्तीची धडपड सुरूच होणार नाही. कारण आपण आहोत त्या स्थितीत आरामात राहतोय. बघा, एक छोटस पोपटाचं पिल्लू जेव्हा पिंजऱ्यात ठेवलं जातं आणि जेव्हा त्याला पूर्ण वेळ त्याचा तिथे गेल्यावर जेव्हा त्याच्या सुटकेची वेळ येते, तेव्हा पिंजऱ्याचं दार उघडलं जातं, तेव्हा तो पोपट, तो जो दांडी आहे ती घट्ट अधिकाधिक धरून ठेवायचा प्रयत्न करतो. कारण बाहेरचं जग त्याला माहितीच नाहीये, मुक्तता त्याला माहितीच नाहीये, त्याला बद्धतेचं सुख वाटतंय, त्याला त्या पिंजऱ्यात आणण्याचं सुख वाटायला लागलंय. पण खरं आयुष्य, खरं जीवन तर त्याच्या पलीकडे आहे, याची त्याला कल्पनाही नाहीये. तर अशीच आपल्याला एखादी सवय लागते ना, आणि मग ती सवय लागल्यानंतर आपल्याला त्याच्यातच आनंद वाटायला लागतो, आपण त्याच्यातच अवलंबून राहायला लागतो, आपल्याला हेच खरं आयुष्य वाटायला लागतं. आणि म्हणूनच भगवद्गीतेचं ज्ञान आहे. तर पुढची स्लाइड माताजी. तर आज आपण पाहणार आहोत तो अध्याय, तो विभूती योग आहे. बघा, भगवान, मी मागेही सांगितलं, पराशर मुनींनी या भगवान या शब्दाचा अर्थ केलेला आहे. त्यांनी म्हटलंय की शक्ती, यश, संपत्ती, ज्ञान, सौंदर्य, वैराग्य यांनी परिपूर्ण असे भग. भग म्हणजे 6 ऐश्वर्य. आता 6 ऐश्वर्य, आपण जर अनेक लोक बघतो, काही खूप सुंदर असतात, किंवा काही खूप श्रीमंत असतात, किंवा काही खूप यशवान असतात, काही खूप कीर्तिवान असतात, पण यांची तुलना जर भगवान श्रीकृष्णांची केली, तर बघा, त्यांचं सौंदर्य, एका मदनाचं सौंदर्य अद्वितीय आहे, परिपूर्ण आहे. पण कोटी मदनाला लाजवेल असं ज्यांचं सौंदर्य आहे, इतकं का सुंदर आहेत ते? कारण ते सगळ्या जीवांना आपल्याकडे आकर्षून घेतात. त्यांच्यात आकर्षण करण्याची शक्ती, आपल्याला आकर्षून घेण्याची शक्ती आहे. जर त्यांनी आपल्याला आकर्षून घेतलं नाही, तर या संसाराच्या पलीकडे आपण जाऊ शकत नाही. स्वतःहून कोणीही याच्या पलीकडे जाऊ शकत नाही, जोपर्यंत त्यांची कृपा होत नाही. हे सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. इतकं सोपं नाहीये. एखाद्या व्यक्तीला सांगितलं तू काही खाऊ नको किंवा तू संसार सोड, तर केवळ सांगितल्याने कोणी काही करत नाही. पण जेव्हा स्वतःला पटायला लागतं, स्वतःला जाणीव व्हायला लागते, स्वतःला आपल्याला समजायला लागते की काय महत्वाचं आहे. बघा, आपण प्रत्येक जण, तुम्ही स्वतःचा विचार करा आणि तू आपल्या मनात काय चाललंय हे पहा. मग आपल्या लक्षात येईल, आपल्याला जे महत्वाचं वाटतं ना, त्याच्यासाठीच आपण प्रयत्न करतो. आपल्यासाठी जे महत्वाचं असतं ना, त्याचाच विचार मनात येतो. आणि आपल्यासाठी जे महत्वाचं असतं ना, आपण त्याच्यासाठी आपल्या आयुष्याचा प्रत्येक क्षण वेचायचा प्रयत्न करतो. आपली सगळी धडपड ही त्यासाठी चाललेली असते. आणि यासाठी आपलं ध्येय काय आहे किंवा महत्वाचं काय आहे आपल्याला, हे समजणं महत्वाचं. संसार महत्वाचा असेल, संसारासाठी धडपड चालू होते. पैसा महत्वाचा असेल, पैशासाठी धडपड चालू राहते. तर आपल्याला भगवान महत्वाचे असतील, तर आपली शक्ती आपण सर्व त्यांच्याकडे एकवटू आणि त्यांच्या प्राप्तीसाठी प्रयत्नाची धडपड करू. आणि ह्याचं समजण्यासाठी आता कसं आहे, या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आपल्याला वाटतं काय गरज आहे भगवद्गीता जाणून घ्यायची, पण एक संधी आपल्याला प्राप्त झालेली आहे. भगवंतानी हात पुढे केलेला आहे भगवद्गीतेच्या मार्फत, आणि ते आपल्याला ह्याच्यातून बाहेर काढण्यासाठी आले. म्हणजे याचा अर्थ काही संसार सोडून कुठे जायचं नाहीये, त्या कशाचा त्याग करायचा नाहीये, किंवा आपल्याला काही जे रोजचं जेवण आहे ते सोडून काही भाकरी वगैरे, म्हणजे अशी काही असं कनिष्ठ किंवा असं जेवण जेवायची काही गरजच नाहीये. जे काय आपलं आयुष्य चाललंय ते तसंच चालू राहणार आहे. फक्त त्यातला नवीन अर्थ उमगणार आहे. ते अधिक समरसून जगण्याची ताकद आपल्यामध्ये येणार आहे. मन निश्चल होणार आहे, मनाची तयारी होणार आहे, आणि असे अनेक फायदे आपल्याला भगवद्गीतेतून मिळतात. म्हणून मनाला ट्रेनिंग देणं, मनाची सायकोलॉजी भगवद्गीता शिकवते. मन शांत राहायला लागतं, कुठल्याही परिस्थितीत विचलित होत नाही. सुख आली, दुःख आली तरी ते ढळत नाहीत आपल्या स्थितीपासून. आणि ही आत्मस्थिती, आत्म्यात राहणं. बघा, आत्म्यात राहणं हा शब्द म्हणजे, राहणं म्हणजे काय, आपण तर आहोतच ना आत्मा. मग आत्म्यात राहायचं म्हणजे काय? कारण आपण देहाच्या जाणीवेत असतो, आपण देह म्हणून व्यवहार करत असतो. मी अमुक अमुक आहे, माझं नाव हे हे आहे, हे आई वडिलांनी दिलेलं नाव आहे, ते माझ्या देहाला दिलेलं नाव आहे. जेव्हा देह नाहीसा होईल, तेव्हा नावही नाहीसं होणार आहे, ते आत्म्याचं नाव नाहीये. पण ते नाव आपण घट्ट पकडलंय, आणि ते नाव म्हणजेच मी. मी इतकी शिकलेली आहे, माझ्याकडे इतका पैसा आहे, मी अमुक तमुक आहे. ह्या सगळ्या भ्रामक कल्पना आहे, कारण या देहाशी संबंधित आहे. देह म्हातारा होतो, देह नाहीसा होतो, देह जाळून टाकला जातो, तो सोडून द्यावा लागतो. आणि जर ही जाणीव नसेल मनाला,
तर अत्यंत यातना होतात. या यातनातून सोडवण्यासाठीच तरी भगवद्गीता आहे, की आपल्याला पूर्ण ज्ञान देते, आपल्याला अनेक गोष्टी समजून सांगते, की असं असं आहे, डोळे उघड, पहा काय खरी परिस्थिती आहे आणि तू काय विचार करतोयस. तर मग अशा रीतीने आपोआपच आपलं जे ध्येय आहे ते बदलून जायला लागतं. आणि यासाठी हे सगळं ज्ञान आहे. आता ह्याच्यामध्ये आपण कृष्णांबद्दल इतकं ज्ञान काय गरज आहे. प्रत्येक अध्यायामध्ये आपण पाहतो त्यांचं अत्यंत गुह्य, अत्यंत रहस्यमय ज्ञान जे कोणी गरज नाहीये, कारण नुसतं वाचून कळण्यासारखं नाहीये. अन्यथा काय गरज आहे 1 तास एवढा घालवण्याची. आपण कुठून कुठून जमा झालो, काय गरज आहे समजावून सांगायची. पुस्तक आहे, वाचल्यानंतर कोणालाही समजेल. पण तसं नाही, जेव्हा कोणी सांगतं तेव्हा त्या गोष्टी जास्त चांगल्या समजतात. तर कोणी काही समजावून सांगतं तेव्हा त्या गोष्टी डोक्यामध्ये फिक्स बसतात आणि त्या अंकीला म्हणजे अंकित होतात, त्या गोष्टी कोरल्या जातात त्या गोष्टी, आणि त्या गोष्टी आपण कधीही विसरत नाही. म्हणून श्रवण विधी खूप महत्वाचा आहे. पुढची स्लाइड माताजी. आणि आजचा अध्याय खूप महत्वाचा आहे, कारण आजच्या अध्यायामध्ये ना चतुश्लोकी गीता आलेली आहे. चतुश्लोकी गीता म्हणजे काय, की संपूर्ण गीता ही 700 श्लोकांची आहे आणि 18 अध्यायामध्ये विभागलेली आहे. तर रोज जर आपण म्हणायचं म्हटलं तर 2 तास लागतील सहज पूर्ण सगळे श्लोक म्हणायला. पण इतका वेळ कोणाकडे नाहीये. तर त्याचं जे सार आहे, तर तो सारभाग जो आलेला आहे ना, ते एक त्रिश्लोकी गीता आहे आणि एक चतुश्लोकी गीता आहे. तर केवळ 3 श्लोकामध्ये सार आलंय आणि केवळ 4 श्लोकामध्ये सार आलंय. एखाद्याला मनामध्ये खूप इच्छा आहे की मला भगवद्गीता म्हणायची आहे, पण तितका वेळ नाहीये, तेवढ्या जबाबदाऱ्या आहेत. मग अशा वेळी फक्त या 3 श्लोक म्हटले, हे 4 श्लोक म्हटले, तर संपूर्ण गीतेचं महात्म्य किंवा संपूर्ण गीतेची फलश्रुती आपल्याला प्राप्त होते. म्हणून या अध्यायात जी आली आहे ना, तिला चतुश्लोकी गीता म्हणतात. आणि त्रिश्लोकी गीता 15व्या अध्यायात आली आहे. जेव्हा तो अध्याय येईल ना, तेव्हा मी, माझा आवाज येतोय ना, म्हणजे मी जरा हळू बोलते म्हणून, म्हणजे हो, माताजी. येते माताजी. हा हा. तर अशा वेळी ही जी चतुश्लोकी गीता लिहून ठेवा. 10व्या अध्यायातल्या 8वा, 9वा, 10वा, 11वा. जर एखाद्याला असं वाटलं ना की मला आज गीता म्हणायची आहे, तर तुम्ही या अध्यायातल्या 8वा, 9वा, 10वा, 11वा श्लोक म्हणा आणि त्याचा अर्थ समजावून घ्या. म्हणजे याचा अर्थ तुम्हाला भगवद्गीतेचं सार, तुमचं ते पूर्ण पठण होणं शक्य नसेल तर तुम्ही कमीत कमी एवढं 5 मिनिटं सुद्धा लागत नाही, 2-3 मिनिटं लागतात फक्त. तर यासाठी चतुश्लोकी गीता आणि 15व्या अध्यायातली 16वा, 17वा, 18वा ही त्रिश्लोकी गीता आहे. तर आपण आज जो अध्याय पाहतो आहोत, तर हा विभूती योग अध्याय आहे. प्रत्येक नावाला महत्व आहे. विभूती म्हणजे ऐश्वर्य, भगवंतांचं षडैश्वर्य. आता भग या शब्दाचे 2 अर्थ आहेत, एक आहे ऐश्वर्य आणि भग म्हणजे योनी. तर योनी का, भगवान योनीनी युक्त का आहेत, कारण 84 लाख योनी आहेत. योनी म्हटलं जातं मनुष्य योनी, देव योनी, राक्षस योनी, यक्ष योनी, पशु योनी, पक्षी योनी, अशा विविध योनी आहेत 84 लाख. पण केवळ एकमेव बीजप्रत पिता हे भगवान आहेत, हे लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणून त्यांना भगवान असं म्हटलं जातं. तर ते विभूती, आता भगवान आहेत म्हणजे ऐश्वर्य आलंच. आपण बघतो भगवान श्रीकृष्णांचं ऐश्वर्य, त्यांचं म्हणजे सौंदर्य तर त्यांचं आहेच, पण अजूनही आपण त्यांच्याबद्दल बोलतोय. 5000 वर्षापूर्वी ते अवतरित झाले होते आणि अनेक लाखो वर्षापासून भगवंतांचं जे ज्ञान आहे ते त्यांनी पहिलं सूर्यदेवांना दिलेलं, मग त्यांनी मनुला दिलं, मग इश्वाकुला दिलं. अशी रघुकुल परंपरा आहे. तशी ही चांद्रवंशी आणि रघुवंशी आहे. तर आपण म्हटलं तर हे ज्ञान तर लाखो वर्षापूर्वीच आहे. आणि भगवान तर सर्वात पुरातन आहेत, म्हणजे पहिल्यापासून आहेत. त्यांच्यापासून सर्व निर्माण झालंय, त्यांच्यापासून आपण निर्माण झालोय, त्यांच्यापासून हे प्राकृतिक जगत निर्माण झालंय जे आपल्या आजूबाजूला आहे. हे सर्व काहींचे उगमस्थान ते आहेत. आपण त्यांच्यापासून निर्माण झालेले आहोत. बघा आपल्या आई वडिलांवर आपण किती प्रेम करतो, म्हणजे त्यांच्या, म्हणजे आता आपल्या सर्वांचंच आहे की आपल्याला ते अत्यंत जवळचे वाटतात, आपले अत्यंत प्रेमास्पद असतात. पण ते केवळ या जन्मापुरते, या देहापुरते असलेले आपले आई वडील आहेत. मग जे आपले खरे माता पिता आहेत, जे अनेक जन्मापासून आपल्याच बरोबर आहेत, अनेक जन्मापासून ज्यांची साथ आहे, ज्यांच्यापासून आपण निर्माण झालेलो आहोत, ज्यांचे आपण औषध, त्यांच्याबद्दल मनात किती प्रेम असेल. विचार करून बघा, जन्मजन्मीचं प्रेम. पण ते जाणवत का नाही आपल्याला, ह्याचं कारण ते सुप्त आहे. आपण ते विसरलेलो आहोत, आपल्याला विस्मरण झालेलं आहे. आणि भगवद्गीता आपल्याला त्याचं स्मरण करून देते. म्हणून हे त्यांची जी ऐश्वर्य आहेत, ऐश्वर्यवान भगवान जे काही आहेत ते आहे. जे काही आहे ते त्यांचं आहे. आपला देहही प्रकृतीने दिलाय आणि तो देह वापरायला मिळालेला आहे. लक्षात घ्या, हा आपला नाही, आपला मालकी हक्क नाही दाखवू शकत.
जर आपला असता तर पुढच्या जन्मातही तोच आला असता. जर एखादी गोष्ट आपली असती, जर घर आपलं असतं, दागिने आपले असते, नातेवाईक आपले असते, तर ते सगळेच्या सगळे जेव्हा आपल्याला इथून जायची वेळ येईल त्या पुढच्या जन्मात आपल्या बरोबर आले असते. तुम्ही बघितलेत का, छोटं बाळ आलंय जन्माला आणि त्याच्या दाराच्या बाहेर चार गाड्या उभ्या आहेत, एक घर आलंय, बरोबर दागिने घेऊन आलाय, कपडे घेऊन आलेला आहे. अक्षरशः नागडं बाळ येतं, ते काही कपडे नाही, काय नाही, फक्त एक ते बाळ येतं, त्याच्याबरोबर दुसरं काहीही ते घेऊन येऊ शकत नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जी गोष्ट आपल्या बरोबर येणारच नाहीये त्याबद्दल विचार करून आणि त्याबद्दल आयुष्याची सगळी शक्ती लावण्यात काय अर्थ आहे? जे आपल्या बरोबर येणार आहे, जे आपल्या बरोबर राहणार आहे, जे आपली सोबत करणार आहे, जे आपल्या बरोबर कायमचं असणार आहे, ते महत्वाचं आहे. मग ते काय आहे हे जाणणं आवश्यक आहे. आणि म्हणून ही ज्या विभूती आहेत, कारण भगवान तर आहे, त्या आपल्या आध्यात्मिक सिद्धी ज्या आहेत त्याचं परमोच्च शिखर हे भगवान आहेत. म्हणजे आपल्याला त्यांची प्राप्ती करून घ्यायची. म्हणजे थोडक्यात आपल्याला स्वतःलाच जाणायचंय की मी कोण आहे आणि माझा प्रवास कसा चाललाय आणि पुढे कसा होणार आहे. जेव्हा याची कल्पना येते, मग अशा वेळी आपल्याला बघा यासाठी कोणी पटवून पण द्यायची गरज नाही. एकदा सांगितलं, समजलं, कळलं, उमजलं की आपोआपच आपण तसं वागायला लागतो. कारण आपल्या जीवनाचा खरा अर्थ आपल्याला समजतो. आणि म्हणून हे जे आहे, कारण अधिकाधिक जाणून घ्यावं असं वाटायला लागतं. आणि त्यासाठी काही पात्रता नाही, कोणाला त्यासाठी पंडित व्हायची गरज नाहीये, कोणाला संस्कृत भाषा यायची गरज नाहीये, कोणाला मोठ्या मोठ्या डिग्री घ्यायची गरज नाहीये, कशाचीही नाहीये. फक्त मनामधला भक्तिभाव, श्रद्धा, तुमचं कर्मसाम्य. जेव्हा आपलं कर्मसाम्य होतं ना, प्रत्येकावर ते कृपा करतात. कोणी त्यांच्यासाठी अत्यंत जवळचा आणि कोणी दूरचा असं बिलकुल नाहीये. पण सर्व त्यांच्यापासूनच निर्माण झाले आहे ना. आईला तर आपला जो द्वाड वात्र मुलगा असतो तो पण खूप आवडतो, फक्त त्याला ती धाकात ठेवते. पण असं असलं तरी त्याचं तितकंच प्रेम तिचं त्याच्यावरही असतं, हे लक्षात घेतलं पाहिजे. आपण तरी असं असलं तरी भक्त महत्वाचा आहे. आणि भक्त त्यांना अधिकाधिक प्रिय आहे, हे त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. म्हणूनच त्याला आपण याच्याबद्दल विचारच करू शकत नाही. अरे हे असं पण आहे आणि तसं पण आहे, हे असंही आहे आणि तसंही आहे, हे दोन्हीकडनंही आहे. म्हणजे त्या जवळही आहेत, दूरही आहेत. ते आपले पालन पोषण करतायत, अलिप्तही आहेत आपल्यापेक्षा. जर तुम्ही बघितलं तर सगळीकडे हा अचिंत्य भेदाभेद येतो. म्हणजे ते समोहम सर्वभूतेषु, हे कोणी स्पेशल नाहीये त्यांच्यासाठी. समोहम, सम आहे मी सर्वांसाठी, सर्व भूत, सर्व प्राणी मात्र सर्वांसाठी. पण तरीही मी भक्त माझ्यासाठी स्पेशल आहे. बघा म्हणजे किती हे सगळी, म्हणजे एक सगळं पलीकडे, विचाराच्या पलीकडे, कल्पनांच्या पलीकडे, म्हणून ते भगवान आहेत. तर आज आपण पाहणार आहोत. श्री भगवान म्हणाले, हे महाबाहो अर्जुना. महा म्हणजे महान असे बाहू असलेल्या, हे अर्जुनाचं विशेषण आहे. बघा या अर्जुन, ही जी विशेषणं दिली जातात ना, ही संबोधन आहेत की महाबाहो. त्याच्यावरनं आपल्याला त्याची पूर्ण आपल्याला माहिती मिळते. आता महाबाहू म्हणजे अर्जुनाचे बाहू हे महान, म्हणजे तो धनुर्धर आहे, हाताचं काम आहे त्याला, त्याला जर बाण चालवायचंय तर त्याच्यामुळे महान बाहू असलेला असा जो तो, असा हा बहुव्रीही समास आहे. तर महाबाहो अर्जुना, पुन्हा ऐक. बघा महाराज त्याला पुन्हा सांगतो, भगवान सांगतात पुन्हा म्हटलंय. ते पुनश्च ऐक म्हणजे आधी एकदा त्यांनी सांगितलंय आणि ऐक म्हणजे त्याला श्रवण करवतायत. आणि श्रवण विधीला म्हणून महत्व आहे. तू माझा प्रिय म्हणजे माझा आवडता आहेस, मित्र आहे, सखा आहे. बघा आपल्या मित्राला आपण जे काही सांगतो ना, कदाचित आई वडिलांनाही सांगू शकत नाही अशा गोष्टी आपण आपल्या जीवश्च कंठस्थ मित्राबरोबर किंवा मैत्रिणीबरोबर सगळं काही शेअर करतो. आणि त्याच्यावर आपला विश्वास असतो, आपल्याला माहिती आहे आपला हितचिंतक आहे तो, आपल्याला कधीही मदत करणार आहे तो, आपल्याला चांगलं तेच सांगणार आहे. आणि कोणीही नसेल त्या परिस्थितीतही तो आपल्या बरोबर असणार आहे. अशी मित्राची स्थिती असते. म्हणून मित्रप्रेम खूप महत्वाचं आहे. म्हणून सखा, सखा म्हटलेलं आहे अर्जुनाला. आणि अत्यंत प्रिय मित्र असल्यामुळे तुझ्या हितासाठी, तुझ्या चांगल्यासाठी मी तुला हे ज्ञान प्रदान करीन. ज्ञान म्हणजे कसं, आता ज्ञानचं लक्षात घ्या. ज्ञान आपण कसं घेऊ शकतो, आता मी तुमच्याशी बोलतेय तर आपण त्याने आता ज्ञान प्राप्त करून घेण्याच्या पद्धती आहेत. तर त्या मी थोडक्यात पटकन सांगते तुम्हाला, त्या विषय आलाय म्हणून. बघा एक असतं प्रत्यक्ष, अक्ष म्हणजे इंद्रिय. प्रत्यक्ष म्हणजे इंद्रियाच्या सहाय्याने आता आपण पाहतो, बोलतो, चालतो, ऐकतो, आपण बाह्य जगाचं ज्ञान करून घेतो. जर हे आपल्याला नसतं ज्ञानेंद्रिय, तर बाहेर काय चाललंय, एका पोटलीत आपल्याला कोणीतरी बांधून टाकलंय आणि बाहेर काही, पण ही जी छिद्र आहेत आपल्या शरीराला, त्याने आपण बाहेरच्या जगात काय चाललंय हे सगळं जाणून घेऊ शकतो. म्हणून त्याला ज्ञानेंद्रिय असं म्हणतात. तर ही जी त्याने जे ज्ञान घेतलं जातं ते प्रत्यक्ष आहे, समोर पाहून घेतलं जातं. प्रत्येक वेळी खरं नसतं, कारण जे काही दिसतं ते प्रत्येक वेळी खरं नसतं. हे जगतच भासमान आहे, पण तरी खरं वाटतंय ना आपल्याला. म्हणून हे जे ज्ञान
आपण जसं वरच्या पातळीवर जातो ना, अनेक कोडी उलगडायला लागतात आणि वेगवेगळ्या जाणीवेवर ज्ञान व्हायला लागतं. मग जुन्या गोष्टी सुटायला लागतात. लक्षात ठेवा, हे महत्वाचं आहे. आणि म्हणून ज्ञान, ज्ञाता आणि ज्ञेय अशी त्रिपुटी सांगितलेली आहे. त्रिपुटी. ज्ञाता म्हणजे कोण? जो ज्ञान करून घेणारा, जे आपण सर्व आहोत. ज्ञान म्हणजे काय? जे आपण आता माहिती गोळा करतोय, भगवान असे आहेत, भगवान तसे आहेत, जगत असं आहे, जगत तसं आहे, माझं स्वरूप असं आहे, माझं स्वरूप तसं आहे. तर हे सगळी माहिती म्हणजे ज्ञान. आणि कोणाबद्दल माहिती करून घेतोय? तर माझ्याबद्दल. इथे मी आहे, इथे अर्जुन कृष्ण आहेत, पण ते कोणाबद्दल ज्ञान करून देत आहेत? तर आत्मस्वरूपाबद्दल, माझ्या खऱ्या रूपाबद्दल, मी खरा कोण आहे हे मला सांगितलं जातंय. तर माझंच ज्ञान आहे, माझ्याबद्दलच सांगितलं जातंय. तर माझं आहे जगाबद्दल, ज्याच्यात मी राहतोय, ज्यात माझा सगळा व्यवहार चाललाय, त्याच्याबद्दल आहे. आणि परमात्मा ज्याच्यापासून हे सर्व निर्माण झालंय, ज्याच्यापासून मी निर्माण झालोय, त्यांचं ज्ञान आहे. आणि अशा रीतीने हे ज्ञेय आहे. ज्ञेय, भगवान ज्ञेय आहेत, जाणून घेण्याची गोष्ट आहे. जगत हे ज्ञेय आहे, जाणून घेण्याची गोष्ट आहे. आपणही ज्ञेय आहोत, आपल्यालाही स्वतःला जाणून घ्यायचंय. आणि म्हणून ज्ञाता, ज्ञेय, ज्यांना जाणून घ्यायचंय आणि त्याच्याबद्दल जे काही जाणून घेतो त्याला ज्ञान किंवा त्याला माहिती. बघा, छोटं बाळ जन्माला येतं ना, तेव्हापासून ते हे छोटी छोटी माहिती आजूबाजूला टुकू 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 बघत असतं, आवाज ऐकत असतं, हातपाय हलवत असतं. तर हे हळूहळू जगाची माहिती ज्या क्षणाला जन्माला येतं तेव्हापासून आजूबाजूच्या परिस्थितीची आपण माहिती करून घेतो, ज्ञान करून घेतो. ज्ञानाची प्रक्रिया जन्मापासून सुरू होते. आणि मग भिन्न भिन्न पद्धतीने, हे इंद्रियांच्या मार्फत. दुसरं, अनुमानाने पण ज्ञान होतं. आता समजा एखादा भात शिजवत ठेवला, तर संपूर्ण भात शिजलाय की नाही याचं अनुमान एका शीतावरनं करता येतं. म्हणतात ना, शीतावरनं भाताची परीक्षा. आपण एक जर त्यातला किंवा बटाटा आता आपण दाबून बघतो, शिजलाय का? एक बटाटा शिजलाय म्हणजे सगळी भाजी शिजली आहे. किंवा उदाहरणार्थ लांब कुठेतरी धूर येतोय, मग धूर आल्यावर आपण काय अनुमान करतो? अरे, कुठेतरी आग पेटलेली आहे लांब. म्हणजे त्यासाठी आग बघावी लागत नाही, पण आपल्याला आगीचं ज्ञान होतं, त्या धुरावरून होतं, त्याला अनुमान म्हणतात. तिसरं आहे ते श्रवण विधी. आता जे मी बोलते, ऐकतोय, हे सगळं श्रवणानेच ज्ञान. आता शिष्याला गुरु ज्ञान श्रवण, तो ऐकायचा आणि ते सांगायचे, अशीच ज्ञानाची परंपरा आहे. आणि चौथं महत्वाचं आहे आप्तोपदेश. म्हणजे जे पुराणामध्ये ज्ञान दिलेलं आहे, भगवद्गीतेत ज्ञान दिलेलं आहे, भागवत महापुराणात लिहिलेलं आहे, आपण ते जसंच्या तसं स्वीकारतो. आपल्या आई वडिलांनी सांगितलेलं, आपल्या गुरुवर्यांनी सांगितलेलं, आपला विश्वास आहे, आपल्याला खात्री आहे की ते योग्य तेच सांगणार आहेत. तर असंच भगवद्गीता जे सांगते ते आपण जसंच्या तसं स्वीकारतो. त्यांना आप्त म्हणतात. आप्त म्हणजे यथार्थ वक्ता, जे खरं ते सांगणारे असे ते. आणि बरेच लोक आपलं, आतापर्यंत आपण अनेक लोकांच्या संपर्कात आलोय. काही लोक आपलं, आता आजकाल युट्यूबवर गेलं तर किती बरेच जण म्हणतात, मी गुरु आहे, मी परमेश्वर आहे, मी अमुक आहे, मी टमुक आहे. तर अशा रीतीने असे असंख्य लोक आपलं चित्ताची दिशाभूल करण्यासाठी पण अनेक गोष्टी आहेत. पण आपल्याला खरं ज्ञान प्राप्त व्हायला पाहिजे तर आपल्याला आप्ताकडे जावं लागेल. म्हणजे योग्य त्या यथार्थ व्यक्ता, यथार्थ त्या ज्ञात्याकडे जावं लागेल. म्हणून पुराण आहे, जे वेदव्यासांनी लिहिले आहेत, किंवा भगवद्गीता आहे, प्रत्यक्ष भगवंतांनी सांगितलेली आहे, त्यांच्या मुखातून पडलेली वाणी आहे ती, म्हणून तिला महत्व आहे. बाकी सगळ्या गोष्टी ज्या पुरुषांनी लिहिल्या आहेत त्या हे सगळे वेद जे अपौरुष आहेत ते पण त्यांच्यापासूनच प्रगट झालेले आहेत. तर हे समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून भगवान म्हणत, तुझ्या हे ज्ञान प्रदान करीन, प्रकर्षेनं केलेलं दान म्हणून प्रदान. तर आता हे मी ज्ञानाची सोपी माहिती दिली. तसं ज्ञान, नेता, ज्ञाता आणि ज्ञेय हे शब्द वारंवार येतात. त्याचा एकदा सोपा अर्थ माहिती झाला ना, की ते शब्द आले तरी आपल्याला त्याच्यात काय म्हणायचंय पटकन कळतं. जे मी पूर्वी सांगितलेल्याही ज्ञानापेक्षा श्रेष्ठ आहे. बघा, प्रत्येक अध्याय कसा एक एक पायरी आहे, वरची पायरी आहे, आपण एक एक पायरी चढत चाललोय. मागच्या अध्यायापेक्षा हे ज्ञान अजून श्रेष्ठ आहे. पुढची स्लाइड माताजी. न मे विदुसुरगणा प्रभवन्न महर्षयः अहमादिर्हि देवानां महर्षीणाैष सर्वशः. माझी उत्पत्ती किंवा ऐश्वर्य देवतांना कळत नाही, तसेच महर्षींनाही कळत नाही, कारण सर्व प्रकारे देवतांचे आणि महर्षींचे मूळही मीच आहे. आता इथे एक सर्वप्रथम लक्षात घ्या, आपल्याला असं वाटतं की देवी देवता ज्या आहेत त्या सर्वात शक्तिशाली आहेत, पण देवी देवतांनाही मुक्ती नाही आहे. हरे कृष्ण, एक मिनिट हा, कोणाचा तरी आवाज चालू आहे. हरे कृष्ण. बघा, लक्षात घ्या, देवी देवता ही मुक्त नाहीत. जोपर्यंत जगाचा कारभार चालला, इंद्र ही पदवी आहे, इंद्र ही पदवी आहे, त्याच्यावर वेगवेगळे जीवात्मे बसतात.
जो 100 अश्वमेध यज्ञ करतो इतकं पुण्य जमा होतं, तेव्हाच असा जीवात्मा इंद्र या पदावर बसू शकतो. तसंच वेदव्यास ही पदवी आहे, त्याच्यावरती कृष्ण वैपायन ऋषी बसले होते. अशा विभिन्न पदव्या आहेत आणि वेगवेगळे जीवात्मे बसून राज्यकारभार करतात. पण या देवी देवतांनाही मुक्ती आहे का? तर नाही. मनुष्य देह घ्यावा लागतो. म्हणून मनुष्य देह अत्यंत दुर्लभ आहे आणि त्याच्यातही त्या मनुष्य देहात जर ज्ञान प्राप्त होत असेल तर त्याच्यासारखं जर दुग्ध शर्करा योग दुसरा कुठलाच नाहीये. हे योगशास्त्र आपण जे जाणून घेतोय ना, अनेक जन्माचं पुण्य कर्मसाम्य झाल्यावरतीच प्राप्त होतं. बघा, कर्मसाम्य याचा अर्थ सांगते. कर्मसाम्य म्हणजे पाप पुण्य. सुरुवातीला जेव्हा आपण उत्क्रांतीमध्ये आधीचे जे जन्म असतात ते सगळे पशुपक्षी योनीतून मनुष्य देह मिळाला असतो. त्यामुळे बरेच संस्कार त्या त्या योनीतले असतात. म्हणून आपण पाहतो की काही लोक वेगवेगळ्या प्राण्यांसारखे वागतात किंवा वेगवेगळं. त्याचं कारण तेच आहे ना, की ते त्या योनीतनं आलेले असतात. मग सुरुवातीला पापच जास्त घडत जातं, वाईटच जास्त घडत जातं. पण आपण शिकायला लागतो. ही शाळा आहे, पाठशाळा आहे, त्याच्यात शिकायला आलोत आपण. जेव्हा हे शिक्षण पूर्ण होईल तेव्हा आपण त्या आध्यात्मिक जगतात जाऊ. आणि म्हणून यातलं सगळं कळलं पाहिजे. आणि त्यासाठी जसं आपल्याला आता हा देह प्राप्त होतात, मग हळूहळू काय होतं की पाप करता 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 अशी अवस्था येते की पाप आणि पुण्य. कारण प्रत्येक जन्मात आपण थोडं थोडं शिकतो, प्रत्येक जन्मात आत्मा थोडं थोडं शिकत जातो. आणि मग आपल्याला कळतं की वाईट वागलं की वाईट मिळतं आणि चांगलं केलं की चांगलं मिळतं. आणि मग हळूहळू पुण्य थोडं वाढायला लागतं. आणि जेव्हा पाप आणि पुण्य समसमान होतात मग तेव्हाच कर्मसाम्य होतं, परमात्म्याची कृपा होते. आणि त्यानंतर मात्र पाप कमी व्हायला लागतं आणि मग पुण्यच वाढायला लागतं. आणि मग शेवटी अशी अवस्था येते की पाप आणि पुण्य असं नाहीच आहे मुळात काही. त्याच्या सगळं पलीकडे आहे. कारण काय चांगलं, काय वाईट, काय पवित्र, काय अपवित्र, काय शुभ, काय अशुभ, सर्व त्यांच्यापासून बनलेलं आहे. कोण देव, कोण असुर, हे सगळं आपण जेव्हा विचार करतो ते खालच्या पातळीवर होणारं ज्ञान आहे. पण जसं उच्च उच्च पातळीवर जातो सगळे भेद नाहीसे व्हायला लागतात. कारण भेद नाहीतच आहेत. भेद कुठे आहेत? सर्वत्र एक परमात्मा आहे, तर आहेत कुठे भेद? आपल्याला ते वाटतायत, आपल्याला ते भासतायत, आपल्याला ते जाणवतायत, पण प्रत्यक्षात म्हणाल तर काहीच नाहीये. आणि असंच ज्ञान हे जे ती भगवद्गीता देते. आणि म्हणून आणि हे काय आहे की देवी देवतांकडे आपण मागतो, ठीक आहे, ते देतात, ठीक आहे, ऐश्वर्य आपल्याला मिळतं, आपल्याला आवश्यक सुद्धा आहे जगण्यासाठी. पण तरी सुद्धा जितकं एक घर आहे बस आहे, एक जेवढे काही कपडे आवश्यक आहेत बस आहे, जेवढे काही दागिने आहेत बस आहे. आपली आता पुढची धडपड जे सर्वात अधिक महत्वाचं आहे त्यासाठी केली पाहिजे. जेवढं आपल्याला पुरेसं आहे तेवढं उदरनिर्वाहासाठी असलं तरी बस आहे. किती धडपड करणार? एका गाडीचं जे काम आहे त्याला 10 गाड्यांची काय गरज आहे? आणि गाडी आहे तिथे विमान घ्यायची काय गरज आहे? या सर्व गोष्टी कशी हाव लोभ असतो ना तो कधीच संपत नाही. म्हणूनच आहे ना, समाधान कधीच मिळत नाही. म्हणून कितीही कमवलं, कितीही मिळवलं तरी शेवटी मन जर समाधानी नसेल तर कुठल्या गोष्टीला. मी गाडी घेतली पण घरात एक गाडी आणि मला आता उद्या विमान घ्यायचंय. अरे काय उपयोग आहे त्या गाडीचा? गाडीचं तू सौख्य घेतलंस का? हे समाधान तुला मिळालं का? की घेतलं तर बस मी तृप्त आहे, मी समाधानी आहे, मी संतुष्ट आहे, असं वाटलं तर पाहिजे. नाहीतर काय, आपलं एक मिळालं दुसरं तिसरं न संपणाऱ्या गोष्टी आहेत या. आणि शेवटी अशी वेळ येते की जायची वेळ आली की इतकं दुःख, इतकं कमवलं, आयुष्यभर धडपड केली आणि ठेवून जातोय सगळं इकडेच. एकही गोष्ट मी माझ्या डोक्यावरनं घेऊन जात नाहीये. अरे मग काय धडपडीचा काय फायदा झाला एवढ्या? म्हणजे विचार केला पाहिजे ना थोडासा सुज्ञपणे. आणि म्हणूनच हे सर्व जे आहे ते देवतांना सुद्धा प्राप्त होत नाही. ते भौतिक गोष्टी देऊ शकतील, स्वर्ग लोकात आपण त्यांच्याबरोबर राहू शकू, पण तेच काही आयुष्य नाहीये. पुढे कधी ना कधी तरी परत यावंच लागणार आहे. पुन्हा कधी ना कधी तरी या पृथ्वी तलावर यावंच लागणार आहे नवीन देह धारण करून. यातनं सुटका नाहीये. सुटका करून घेण्यासाठी आपल्याला सगळं ज्ञान प्राप्त करून भगवंताबद्दल पूर्ण जाणून, स्वतःबद्दल जाणून ते आचरणात जेव्हा येईल आणि जेव्हा सगळं अकर्म होऊन जाईल. बघा आता इथे पटकन विषय आला म्हणून मी सांगते. कसं असतं जेव्हा आपण या मार्गावर येतो ना तेव्हा काय होतं, हे कर्माचं सिद्धांत आणि कोडी उलगडायला लागतात. आता एक आपलं क्रियमान आपण नवीन नवीन कर्म बनवतोय, नवीन नवीन कर्म बनवतोय, चांगली वाईट. आणि चांगल्याचं चांगलं, वाईटाचं वाईट, आपल्याला सगळं आपल्या त्या अकाउंटमध्ये जमा होतंय, आपल्या संचितात जमा होतंय, आपल्या पोटलीमध्ये जमा होतंय. आणि प्रत्येक जन्मात ती भाग्यदेवता ठरवते की या जन्मात या आत्म्याला किती भोगायला द्यायचं. मग थोडं चांगलं भोगायला देते म्हणून एकाच जन्मात बऱ्याच वेळी असं सगळंच भोगायला मिळत नाही, थोडं चांगलं थोडं वाईट असं आलटून पालटून येत राहतं. पण जे शेवटचे जन्म असतात ना तेव्हा असं वाटतं की बघा, आपण बघतो किती संत महात्म्यांवर किती अडचणी आल्या, त्यांचे आयुष्य, मग आपल्या मनात विचार येतो, अरे हे इतके पोचलेले लोक आहेत आणि यांना इतकं का भोगावं लागतंय? पण प्रत्यक्षात तसं नसतं.
ते बाहेरचं जे काही असतं ते सगळं त्यांना जाणवतच नसतं. कारण ते आत्म्यात राहत असतात, त्या आत्म्यात स्थित झालेले असतात. प्रत्येक क्षणी त्यांना जाणीव असते की मी आत्मा आहे. आणि त्या आत्म्याच्या जाणीवेत राहणं म्हणजे आत्म्यात राहणं म्हणजे देहभावना नसतेच. त्यामुळे देहाच्या गोष्टी जाणवतच नाहीत. त्यामुळे ते येतात जातात, त्यांना त्याची आपल्याला ते अविचलित असतात. मन त्यांचं शांत आनंदात बुडालेलं असतं, त्या भक्तिरसात ओथंबलेलं असतं. बाह्य जगाची जाणीवही नसते. जे काही दिसतं तो परमात्माच दिसत असतो. अशा त्या उच्च अवस्थेमध्ये ते असतात. त्यामुळे त्यांना कुठलंही काही जाणवत नाही. आपल्याला बाहेरून वाटतं अरे किती ह्यांना सहन करावं लागतंय, पण खरं ते येतं जातं सगळं नाहीसं होऊन जातं. त्याचं कारण हे आहे ना, की जी कर्म आपण करतो ना त्यांची नवीन कर्मच तयार होत नाहीत. कारण सगळं भगवंतांची सेवा, श्वासापासून खाण्यापासून प्रत्येक कर्म मी त्यांच्यासाठी करतोय. कारण त्यांचा देह आहे, कर्म त्यांची सेवा म्हणून करतोय. आणि असं करता करता अकर्म होऊन जातं सर्व. आणि जे प्रारब्ध आहे ना ते त्यांच्या कृपेने, ते म्हणतात ना, अहम त्वाम सर्व पापेभ्यो मोक्ष इष्यामी मा शुचः. तू शोक करू नको, तुझी सगळी पापं नाहीशी करीत. ते सगळं संचित नाहीसं करतात. आणि जे आपला या जन्मात जे मिळालेलं आहे प्रारब्ध, तो एकदा बाण सुटलेला आहे. ज्या क्षणी जन्म झाला प्रारब्ध आपल्या कपाळी लिहिलेलं आहे, ते भोगावंच लागणार आहे. म्हणून प्रारब्ध सुटत नाही, पण ते सौम्य होऊ शकतं. म्हणजे जेव्हा कृपा होते भगवंताची, ज्ञान होतं, देहभावना नाहीशी होते, मी आत्मा आहे ही जाणीव प्रत्येक क्षणी राहायला लागते. बघा हळूहळू होतं, एकदम एका क्षणात कोणी त्या अवस्थेला जात नाही. पण हळूहळू ते होता 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 मग एक क्षण राहते, मग तो काळ वाढायला लागतो. मग आपल्याला लक्षात आलं मी आत्मा आहे ही जाणीव राहते, मी देह नाहीये. मग आपण परत संसाराच्या भावनेवर आलो, परत आपल्याला थोड्या वेळाने ती जाणीव होते. आणि अशा वेळी हा काळ वाढत वाढत आपण प्रत्येक क्षणी मी आत्मा आहे या जाणीवेवर राहतो. त्यामुळे देहाच्या गोष्टी जाणवतच नाही. जी दुःख मोठी मोठी वाटतात ती अगदी क्षुल्लक वाटायला लागतात. आली काय गेली काय, हेही माहिती असतं ना. हे का भोगावं लागतंय, कारण मी काहीतरी केलंय मागच्या जन्मी, आणि म्हणून मला याचं परिणाम स्वरूप हे सगळं चांगलं वाईट भोगायला मिळतंय. मग ठीक आहे ना, मग त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. आणि आपण जेवढं आपण भोगून संपवतो तेवढं आपली पोटली पण कमी होत जाते, ती हलकी झालेली आहे आपली. आणि जेवढं काही चांगलं तेवढं चांगलं आपलं पुण्य सगळं क्षय होतोय. कुणी आपल्याला चांगलं म्हणतं ना ते देहाला म्हणतंय आपल्याला. हे जाणून घेतलं पाहिजे. आपल्या आत्म्याशी काही संबंध नसतो या गोष्टीमध्ये, कारण आत्मा आत आहे. आणि बाहेरच्या ज्या गोष्टी त्याच्यावर काहीच परिणाम करू शकत नाही खरं म्हटलं तर. पण आपण एवढे अडकून गेलेलो आहोत सगळ्या गोष्टींमध्ये, आणि त्याच्याचमुळे हा संसार आहे ना तो खरा वाटायला लागलेला आहे. आणि म्हणून सर्व मनुष्यामध्ये मोहरहित झालेला जो मनुष्य, जो मोहरहित, मोह नाहीसा झालाय. मोह म्हणजे काय, जे आसक्ती आहे, जे अडकून पडलेलं आहे, कपड्याबद्दलचा मोह, व्यक्तींबद्दलचा मोह, देहाबद्दलचा मोह, हे हळूहळू नाहीसा व्हायला लागतो. आणि मी जर आत्मा आहे, मी जर देह बदलतो, देह जर तात्पुरता आहे, ते कपड्यांसारखं आहे, कपडे जसं बदलावेत. आता रोज येतो आपण बाहेर आल्यानंतर आपण आपले कपडे बदलतो आणि नवीन घालतो, तर ती काही मोठी गोष्ट वाटते का कोणाला तरी? अरे कधी अगदी रोजची सवयीची गोष्ट आहे की एक बाहेरचे आलेले बदलून घरातले कपडे घालून आपल्या कामाला लागतो. म्हणजे ह्या गोष्टीची तर आपण नोंद सुद्धा घेत नाही. नकळत करणारी गोष्ट आहे. मग देह बदलणं ही पण तशीच गोष्ट आहे. लाखो देह धारण केलेले आहेत. मग लाखो देह धारण केल्यानंतर देह सोडणं आणि धारण करणं ही आपल्याला अगदी सवयीची गोष्ट आहे. म्हणजे आपण हे अनेक वेळा केलेलं आहे. फक्त आपल्या ते स्मरणात नाहीये की मागच्या जन्मीचं आठवत नाहीये. पण हे आपण वारंवार करत आलेलो आहोत. मग त्याच्यासारखी सोपी गोष्ट दुसरी कुठली असणार आहे? मग तेच लक्षात घ्यायला म्हणजे ह्याच्यातले खरे अर्थ उलगडले ना, की मग म्हणून मोह रहित होऊन जातो. आणि तो मनुष्य जो सतत मनन करणारा, ज्याच्याकडे मन आहे, तो मनुष्य आहे. मला अजन्मा, कारण त्यांचा जन्म होत नाही. आपला गर्भाशयातनं जन्म सामान्य जीवात्म्यांचा होतो, ते जन्म घेऊन येत नाही. ते चतुर्भुज अवतारात, चतुर्भुज चार हात असलेल्या अशा अवतारात ते देवकी आणि वसुदेवांसमोर प्रगट झाले, आणि मग ते बालरूपात आले. म्हणून त्यांना अयोनिज म्हटलं जातं, त्यांना अजन्मा म्हटलं जातं. एवढं जाणणं पण अनादी, त्यांची सुरुवात नाहीये. कारण ते होतेच, नेहमीच होते. हे सत स्वरूप आहे असणं. आपण नेहमीच असतो, नेहमीच आहोत, आणि नेहमीच असणार आहोत. आपलं अखंडित आयुष्य आहे. आपल्याला फक्त जन्मापुरतं माहितीये म्हणून त्या भीती वाटते की आपला काय होईल यानंतर, माझं नंतर यानंतर मग पुढे कारण आपल्याला माहिती नाही ना पुढे काय काय आहे. म्हणून भीती वाटते. सगळं सुटून जाईल याची भीती वाटते. कारण आपण अवलंबून आहोत प्रत्येक गोष्टीवर. पण जेव्हा आपण आत्म्यावर अवलंबून राहायला शिकू, आणि जेव्हा परमात्म्यावर अवलंबून राहायला शिकू, त्याचा हात घट्ट पकडून धरू, तेव्हा सगळं सोपं वाटून जाईल लागेल. आपोआपच सगळं काही जे आता बागुलबुवा वाटतोय ना, मग आपल्याला हसायला येईल की अरे आपण कशाला घाबरत होतो आतापर्यंत. आणि मग अशा वेळी सर्व जगाचा स्वामी, कारण तेच मालक आहेत ना, त्यांच्यापासूनच, कारण त्यांच्याशिवाय जगात काहीच नाहीये. आणि मग तोच सर्व
तोच केवळ सर्व पापांपासून मुक्त होतो. आता ही कुठली पाप? तर आपल्या संचितातली पाप. पुढची स्लाइड माताजी. सप्तर्षी गण. बघा, हे जे सप्तर्षी गण आहेत तर 7 ऋषी आहेत. मी त्यांची सगळ्यांची नावं तुम्हाला सांगणार आहे आणि ते कसे निर्माण झाले तेही सांगणार आहे. पण आधी आपण पटकन बघून घेऊ आणि मग नंतर शेवटी मी तुम्हाला ते सप्तर्षी आणि सगळं त्यांची माहिती, की ब्रह्मदेवापासून सृष्टीची रचना कशी झाली. हे 7 ऋषी आहेत. नंतर 4 कुमार आहेत, मनु आहेत, 14 मनु आहेत. एका दिवसात 14 मनु असतात, म्हणजे 14 मन्वंतर असतात. तर याबद्दल मी तुम्हाला पटकन नंतर माहिती देईन. आपण आधी बघू हे सर्व आणि मी तुम्हाला त्यांची नावं पण सांगेन. ह्या ज्या 33 कोटी देवता आहेत, जे 12 आदित्य आहेत, 11 रुद्र आहेत, अष्टवसू आहेत, मी त्यांच्याबद्दलही सांगणार आहे. तर सप्तर्षीगण 7 ऋषी, त्यांच्या पूर्वीचे 4 कुमार मनु म्हणजे मानव जातीचे, ज्यांच्यापासून मानव वंश निर्माण झाला आणि माझ्या मनापासून निर्माण होतात. म्हणजे आपल्या ब्रह्मांडापुरते हे आहेत. लक्षात घ्या, प्रत्येक ब्रह्मांडात असतात. प्रत्येक ब्रह्मांडात त्या विविध वरच्या लोकात हे राहतात. आणि हा ब्रह्मांड हे सगळं भौतिक जगताचाच भाग आहे. आध्यात्मिक जगत हे ब्रह्मज्योतीत आहे. तिथे वैकुंठ आहे, तिथे साकेत धाम आहे, तिथे शिवलोक आहे, तिथे आता हे जे सगळं आपण म्हणतो आहोत, जे गोलोकधाम वृंदावन आहे, ते सगळं ब्रह्मज्योतीत आहे, भगवंतांच्या प्रकाशामध्ये. आपण जो आता बोलतो ते सगळं भौतिक जगत आहे, महत्त्व आहे. ते अत्यंत छोटं आहे. ती आपली पाठशाळा आहे, तिथे आपण शिकतो आहोत. जेव्हा शिकणं पूर्ण होईल, जेव्हा अभ्यास पूर्ण होईल, तेव्हा आपोआपच आपला आध्यात्मिक जगतात प्रवेश होईल. आता ह्याच्यामध्ये विविध लोकांवर निवास करणारे सर्व जीव त्यांच्यापासून उत्पन्न होतात. जे काही निर्माण होते ते त्यांच्यापासून होते. पुढची स्लाइड माताजी. एतां विभूती योगैच मम यो वेत्ति तत्त्वतः सो विकल्पेन योगेन युज्यते नात्र संशयः. तो मनुष्य माझे ऐश्वर्य आणि योगशक्ती वास्तविकपणे. बघा, हे सगळं आपल्याला माहितीच असतं. शाळेपासून आपण वेगवेगळ्या गोष्टी ऐकलेल्या आहेत. पण तत्वतः जाणणं म्हणजे त्याच्या यथार्थ रूपात जाणं, जसं आहे तसं जाणणं, त्याला तत्वतः म्हटले. जाणतो तो अनन्य भक्ती योगामध्ये युक्त होतो, यात मुळीच संशय नाही. बघा, एकदा माहिती झालं की एकदा परमात्माच सर्वत्र आहे, तर अनन्य शब्द आपोआपच आला ना, की अन्य कोणी नाहीच आहे, दुसरं कोणी नाहीच आहे. आपण जी भक्ती करतोय कोणाचीही केली तरी शेवटी परमात्म्याचीच भक्ती आहे, कारण त्याच्याशिवाय जगात काहीच नाहीये. तेव्हा अन्य आहेच कोण? त्यामुळे अनन्य अनन्य भक्ती, अन्य कोणीही नाही, केवळ ते भगवंतांची भक्ती, त्याच्यामध्ये युक्त होतो. बघा, ते करायला लागतो असं याचा अर्थ. यात मुळीच शंका नाही. कोणी आता हे जे सालचं चित्र आहे ना, जेव्हा मथुरामध्ये आले, सॉरी द्वारकेमध्ये आले श्रीकृष्ण, तेव्हाच हे चित्र आहे. द्वारका नगरी आहे आणि ते सगळं स्वागत करतायत भगवान श्रीकृष्णांचं. पुढची स्लाइड माताजी. अहम सर्वस्य प्रभवो मत्तः सर्वं प्रवर्तते इति मत्वा भजन्ते मां बुधा भाव समन्वितः. मी सर्व प्राकृत आणि आध्यात्मिक जगतांचा उत्पत्ती करता आहे. प्राकृत म्हणजे प्रकृतीपासून निर्माण झालेलं, जे पंचभौतिक आहे, पंचमहाभूतांपासून निर्माण झालेलं, आणि जे जे आत्म्याशी संबंधित आहे ते सर्व आध्यात्मिक आहे. तर ती दोन जगत जे सतत चलायमान आहे, जे सतत परिवर्तनशील आहे, ते जगत आहे. म्हणून त्याला जगत हा शब्द वापरला जातो. उत्पत्ती करता आणि सर्व काही माझ्या. हे पुन्हा पुन्हा मी 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 म्हणून सांगायचं म्हणून त्यांचं हे नाहीये. भगवंत हे का सांगतायत की ते मनामध्ये कोरलं जावं. कारण त्यांचं सर्व जे काही दिसतंय, जे आपण वेगळं वेगळं पाहतोय, ते सगळं वेगळं वेगळं नाहीच आहे. सगळं काही एकच आहे, हाच समभाव आहे. आणि म्हणून सर्व काही एकच आहे. आणि हे जेव्हा समजतं, आणि म्हणून सर्व काही माझे खरं तर उद्भवत नाही, आणि जे काही आहे ते त्यांच्यातून बाहेर पडतं आणि त्यांच्यात लयाला जातं. कारण सर्व काही असतंच, म्हणून त्यांना सत म्हणतात. सच्चित आनंद हे खरं स्वरूप आहे, की असणं पहिल्यापासूनच आहे. चित चैतन्य ते सळसळलेलं आहे चैतन्याने, असं निर्जीव नाहीये. चैतन्याने सळसळणारं असं ते सजीव आहे आणि आनंदमय. आत्म्याचं स्वरूप आनंदमय. आणि हा आनंद कशावरही अवलंबून नाही. कोणाचीही गरज नाहीये त्याला, बाहेरच्या गोष्टीची, कुठल्याही वस्तूची, कुठल्याही व्यक्तीची, कशाची गरज नसलेला असं जे आहे तो आनंद आहे. म्हणून सुख आणि आनंद या वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत. सुखाला बाहेरच्या गोष्टींची गरज असते, ते प्रत्येकासाठी वेगळं वेगळं असतं, पण आत्म्याचा आनंद सर्वांसाठी एकच आहे. आणि तो आनंद प्राप्त होतो जसं आपण आध्यात्मिक याच्यावर चालायला लागतो. आणि अंतःकरण चतुर्विध आहे.
चित्त, मनोबुद्धी, अहंकार. म्हणजे मी असणं, माझी जाणीव, माझ्या देहाची जाणीव, हा अहंकार आहे. नंतर त्यानुसार बुद्धी हे निर्णय घेते, आणि मन जे आहे ते माध्यम आहे. आता कुत्रा समोरून धावत आपल्या दिशेने येतो आहे, तर ते डोळे पाहतात. पण जर डोळे नुसते पाहत असतील आणि तिथे मन नसेल, तर तो कुत्रा धावत येताना दिसणारच नाही, कारण डोळे फक्त पाहतायत. पण मन तिथे जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत ते ज्ञान होणार नाही. म्हणून आपण म्हणतो ना, जेवताना पण मन लावून जेवलं पाहिजे, नाहीतर त्याची चव सुद्धा समजणार नाही. तुम्ही बसला आहात, आजूबाजूला वेगवेगळे आवाज चाललेले आहेत, पण तुमचं मन जर तिथे नसेल तर तुम्हाला त्या आवाजांची जाणीव सुद्धा होणार नाही. म्हणजे ज्ञान होण्यासाठी मनाच्या माध्यमाची गरज आहे. पण मन माध्यमाचं काम करतं, मग ते ज्ञान घेऊन ते बुद्धीकडे नेतं. मग बुद्धी निर्णय घेते, अरे कुत्रा धावत येतोय, पळा पळा, पळायला पाहिजे. म्हणून मग मनामार्फतच ती पुन्हा निर्णय कळवते आपल्या कर्मेंद्रियांना, आपल्या पायांना, आणि मग आपले पाय त्यानुसार धावत सुटतात. याला एक सेकंद सुद्धा लागत नाही. पण ही ज्ञानाची प्रक्रिया आहे. आणि त्याच्यात मी, माझा देह मला वाचवायचा आहे. तर हा मीपणा जो आहे, देहभाव जो आहे, तो मिथ्या अहंकार आहे. आणि म्हणून हे लक्षात. आणि चित्त, आपल्या प्रत्येकाचं चित्त आहे, आपल्यावरती संस्कार असतात, आणि ते संस्कारानुसार या चित्तावरती सगळे उमटलेले असतात. चित्ताचा मन म्हणून पण अर्थ घेतला जातो, किंवा त्याच्यामध्ये हे तीन मिळून पण चित्त म्हटलं जातं. तर अशा रीतीने अंतःकरण म्हणजे त्याच्या सकट सूक्ष्म शरीर आहे. आपलं जे दिसणारं शरीर आहे ते स्थूल आहे, आणि त्याच्या आत जे शरीर आहे ते सूक्ष्म आहे, जे आपण पाहू शकत नाही. आपण मन पाहू शकतो का? अहंकार पाहू शकतो का? आपल्याला त्याची जाणीव होते त्यांच्या वागण्यावरून. पण आपण अहंकाराला पाहू शकत नाही, बुद्धीला पाहू शकत नाही, चित्ताला पाहू शकत नाही. म्हणून ते सूक्ष्म शरीराचा भाग आहे. आणि अंतःकरणपूर्वक माझं भजन करतात. पुढची स्लाइड. मच्चित्ता मद्गत प्राण बोधयंत परस्परम कथयंतश्च माम नित्यम तुष्यंती च रमंती च. माझ्या शुद्ध भक्ताचे चित्त, बघा शुद्ध म्हणजे काय, जो सगळ्या विकारांपासून रहित झालाय. बघा आता अशा वेळी इच्छा कळतंय की आता ही धडपड आयुष्यभर केली, बस झाली. आता जे महत्वाचं आहे त्याच्यासाठी आध्यात्मिक गोष्टींसाठी प्रयत्न करूया, त्यांच्याबद्दल ऐकूया, सगळी शक्ती तिकडे लावूया. अशी जेव्हा परिस्थिती होते तेव्हा विकार नाहीसे व्हायलाच लागतात. जेव्हा आपण त्यांच्याशी जोडले जातो तेव्हा आपोआपच आपल्याला ते शुद्ध करतात. मग इच्छा हळूहळू नाहीशा व्हायला लागतात. इच्छा आणि राग, बघा एखादी इच्छा पूर्ण झाली नाही की लगेच राग येतो. मुलाला चॉकलेट हवं असतं, आईकडे मागतो, आई म्हणते नाही तुझे दात किडतील, पोट दुखेल, तू खाऊ नको, तर लगेच त्याला आपल्या आईचा राग येतो. तर म्हणजे काय, काम आणि क्रोध म्हणून हे दोन्ही, कामना आणि राग, हे दोन्ही बरोबर चालतात. आणि म्हणून आपोआपच इच्छा कमी झाली की राग पण कमी व्हायला लागतो. संसारातल्या गोष्टींचं स्वरूप कळलं की मोह नाहीसा होतो. मग अजून 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 हे थांबून जातं. मग लोभ कमी होतो. मग दुसऱ्यांचा मत्सर करायची प्रवृत्ती कमी होते. ज्याच्याकडे जे आहे ते त्याने ते कमवलेलं आहे, त्याच्या ते प्रारब्धानुसार किंवा त्याच्या ह्याच्या पूर्ण कर्मानुसार त्याला प्राप्त झालेलं आहे हे समजायला लागतं. आणि मग मत्सर, ईर्ष्या आपोआपच हळूहळू कमी 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 व्हायला लागतं, आणि हळूहळू नाहीसं होतं ते. कारण कोणाचा मत्सर करणार, कोण करणार? भगवंतच जर सर्वत्र आहे तर भगवंतांचा मत्सर करणार, भगवंतांची ईर्ष्या करणार. मग कोण आहे शत्रू, कोण आहे मित्र? ते भेदभाव नाहीसे होतात, कारण आत्म्याचा साक्षात्कार होतो, आत्म्याचं दर्शन होतं, तो आत्मा दिसायला लागतो परमात्मा. जयी स्थळी काष्टी पाषाणी तो दिसतो, निर्जीव काहीच राहत नाही, अगदी सूक्ष्म अशा अणूमध्येही तो दिसायला लागतो. आणि जेव्हा तो दिसतो, तो हसतो, तो पाहतो, मग अशा वेळी काय राहतं जगामध्ये? आनंदी आनंद, त्याशिवाय दुसरं काय उरणार आहे? मग म्हणूनच महत्वाचं आहे की शुद्ध भक्तांचे चित्त माझ्यामध्ये वास करते. बघा त्यांच्यात राहणं म्हणजे काय, आता सोपी गोष्ट आहे ना. जेव्हा चित्तामध्ये त्यांच्याशिवाय कसलाच विचार नाहीये, मनामध्ये कुठलाच विचार नाहीये, अहंकार नाहीसा झालाय, कारण माझेपणा राहिलाच नाहीये ना, मी नाहीच आहे, सर्व काही तूच आहे, तुझ्याशिवाय नाहीच आहे, तर मी आला कुठून? तूच आहेस परमात्म्या, केवळ फक्त. असं म्हटल्यानंतर तो अहंकारही नाहीसा झाला. मग मनामध्ये प्रतिक्षण भावना तीच. बघा हे साठी मुद्दामून मला आता म्हणायचंय, मला आता करायचंय, मला आता आठवण करायची, असं काही नाहीये. ते करता करता इतकं त्याच्यात मन रमतं, तो इतका रस प्राप्त व्हायला लागतो. तुम्ही बघितलं असेल की मीराबाईंची जर तुम्ही बघितलं की किती तल्लीन होऊन गेलेल्या, सर्व विसरून गेल्या होत्या. तर काय त्या आनंदात होत्या, काय त्या सौख्यात होत्या, आणि काय ती उच्च भक्तांची अवस्था. हे सगळं आपोआप आहे, कारण तो भक्ती रसाची चव चाकलेली आहे, तो वाढत चाललाय प्रतिक्षणी. आणि हा रस आहे ना, त्याची चव तुम्ही कोणाशी तुलना करू शकत नाही. आता आपण एखादा दरिद्री आहे, तो रोज भाकर तुकडा खातोय, तर त्याला ते आनंद आहे, कारण ते मिळवण्यासाठी पण धडपड करावी लागते. पण जेव्हा एक दिवशी त्याला पंचपक्वान्नाचं जेवण मिळेल, मग काय त्याची अवस्था, जेव्हा तो ते खाईल, जेव्हा त्याला ती चव समजेल, मग कशावेळी मग त्याचं सतत लक्ष त्या चवीकडेच लागलेलं असेल.
मग अशीच परिस्थिती, जेव्हा तो भक्ती रस आपल्याला मिळतो ना, तेव्हा मग हे सगळे सांसारिक रस अगदी तुच्छ वाटायला लागतात. आणि त्यासाठीच म्हणून मग अशा वेळी त्याच्यातच चित्त वास करतं, सतत त्याच्यातच आनंद मिळत राहतो. आणि मग त्याच्यात राहणं म्हणजे सतत त्यांच्यात त्यांचाच विचार होत राहणं. आणि माझं जीवन सेवेमध्ये, त्यांचं जीवन माझ्या सेवेमध्ये समर्पित असतं. त्यासाठी वेगळं कुठे जाऊन काही करण्याचीही गरज नाहीये. त्यांचं आयुष्यच पूर्ण सेवा बनून जातं. प्रत्येक गोष्ट जी मी करतोय ती तुझ्यासाठीच करतोय, त्यामुळे ती तुझी सेवा आहे, त्यामुळे मी उत्तमच करणार आहे. आणि म्हणून योग हा कर्मसु कौशल्यम म्हटलं. योगा समत्व उच्यते. योग म्हणजे समत्व आहे. योग हे कर्मसु कौशलम आहे. कारण प्रत्येक कर्म, अगदी पुस्तक लावण्यापासून, कपडे धुण्यापासून, भांडी घासण्यापासून, घरातली कामं करता करता प्रत्येक कर्म उत्तमच बनत जातं. एक तर त्यांच्यासाठी आहे आणि त्यांच्यासाठी प्रेमाने करतो आहोत, त्याने भक्तिभावनेने ते भरून जातं. मग अशी अशी परिस्थिती निर्माण होते. आणि मग समर्पित, सम्यक रीतीने अर्पित असं असतं. आणि एकमेकांमध्ये माझ्याविषयी चर्चा करण्यापासून आणि बोधन करण्यापासून त्यांना अत्यधिक आणि संतोष आणि आनंद प्राप्त होतो. किती बोलू आणि किती नको, कारण मला आलेला अनुभव आहे ना, मी साखरेची गोडी चाखली तर दुसऱ्यालाही ते करावी. आणि म्हणून आपल्याला आलेला अनुभव भरभरून सांगितला जातो. कारण खरं तर तोच खरा अनुभव आहे आतून प्राप्त होणारा. आणि तो फक्त स्वतःचा स्वतःला कळतो. म्हणून हा अनुभव स्वतःच घ्यायचा असतो. आणि जेव्हा आपण तो घेतो तेव्हा आपल्याला पण वाटतं की दुसऱ्याचाही फायदा व्हावा, म्हणून आपण आपल्या परीने प्रयत्न करतो. पण त्याला तो किती कळेल हे मात्र सांगता येणार नाही. कारण प्रत्येकाची जाणीव हे वेगळी असते. आणि प्रत्येक जण आपल्या जाणीवेतून आणि नजरेतून पाहत असतो. म्हणून काही कशाचा अट्टहास करायची गरज नाहीये आणि कोणाला समजावून द्यायची गरज नाहीये. फक्त सांगण्याचं काम करायचं. आणि म्हणून असे जे भक्त एकत्रित होतात ना, बघा प्रभुपाद बसले आहेत, सगळे आनंदात रंगून गेलेत. कारण भगवंतांबद्दल बोलतायत, भक्तीबद्दल बोलतायत, त्या रसामध्ये अकंठ बुडून गेलेले आहेत. त्यांना सगळं जगाचं भान नाहीसं झालेलं आहे. पुढची स्लाइड. तेषां सतत युक्तानां भजतां प्रीतिपूर्वकं ददामि बुद्धियोगं तं येन मामुपयान्ति ते. पण प्रेमाने सतत माझी सेवा करण्यात युक्त युक्त असणाऱ्या त्या भक्तांना, म्हणजे भजन करतायत, सतत आठवण करतायत, कीर्तन करतायत, त्यांचं नाव घेत आहेत, त्यांच्या विग्रहाच्या चरणांची सेवा करतायत, त्याच्यावर वाहिलेली फुलांचा वास घेत आहेत, नंतर सतत त्यांना वंदन करतायत. आनंद झालाय ना, ज्ञान होत आहे. बघा लहान बाळाला कसा आनंद होतो, मला नवीन गोष्ट कळली. आपल्यालाही आनंद होतो, आपल्याला नवीन काही समजतं तेव्हा. आणि सतत त्यांची पूजा. खरं तर पूजा असं म्हणजे नंतर चालणंही त्यांना प्रदक्षिणा आहे, त्यांचं ऐकणंही त्यांच्याबद्दल श्रवण आहे, बोलणंही माझी त्यांच्याबद्दल म्हणजे कीर्तनच आहे. मी जे काही बोलतो ते, अशी अवस्था प्राप्त होते. जे काही ऐकतो ते त्यांचंच गीत आहे, जे काही बोलतो ते त्यांच्याबद्दलच बोलतोय, जे काही चालतो ते त्यांचीच प्रदक्षिणा आहे, त्यांचीच सेवा आहे, जे काही मी करतोय ते सर्व त्यांच्यासाठीच आहे, अशी अवस्था प्राप्त होतो. आणि मग अशा भक्तांना मी असे ज्ञान देतो, त्यामुळे ते मला शरण येऊन पोहोचतील. बघा एकदाच आपल्याला समजलं की माझ्या हातात काहीच नाहीये, पुढच्या क्षणी काय घडणार आहे तेही आपल्याला माहिती नाही. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा अशी अवस्था प्राप्त होते की आपल्या हातात काही नाहीये, जे काही येणार आहे त्याला आपल्याला सामोरं जायचंय, ठरवणारा मी, पुढचा श्वास जरी आपण पाहणार आहोत की नाही माहिती नाहीये, पुढच्या क्षणी काय घडणार आहे माहिती नाहीये, मग अशा वेळी आपल्या हातात आहे काय? मग अशा वेळी ज्यांच्या हातात आहे त्यांना जर शरण गेलो, त्यांच्यावर सोपून दिलं. बघा आईचं बोट पकडून बाळ किती शांतपणे आणि अगदी निसंकोचपणे कशाची भीतीने असं चाललेलं असतं, कारण त्याची काळजी आई घेत असते. आणि त्याला त्याची खात्री असते की मी कुठल्याही संकटात सापडणार नाही, कारण माझी आई माझ्या बरोबर आहे, तिने माझा हात धरलाय, त्यामुळे ती मला कुठेही संकटात जाऊ, हा जो विश्वास असतो ना मुलाच्या मनात, तो भक्ताच्या मनात असतो. पुढची स्लाइड माताची. तेषामेवानुकंपार्थम अहम अज्ञानजन्तमः नाशयाम्यात्मभावस्तम ज्ञानदीपेन भास्वता. ते म्हणतात की मी बुद्धियोग देतो, त्याला उत्तम बुद्धी देतो पुन्हा पुन्हा माझी भक्ती करण्याची. आणि असं करता करता कसं आहे बघा, संसार सुद्धा उत्तम रीतीने अत्यंत कुशलतेने केलेला संसार, माणसंच आपली प्रेम अत्यधिक वाढतं, सगळे क्लेश नाहीसे होतात, संसारामध्ये सौख्य प्राप्त होतं, संतोष प्राप्त होतो, समाधान प्राप्त होतं, हे वाढत जातं. म्हणजे असं नाहीये की आपण भक्ती मार्गाला लागलो की काही सगळं सुटून जाणार आहे किंवा असं नाही, उलट संबंध अधिक प्रेमाचे बनतात आणि अधिक भरभरून जगायला लागतो, आपण आयुष्य भरभरून जगतो. मग अशा वेळी त्यांच्यात विशेष त्यांना बुद्धियोगही प्रदान करतात आणि विशेष अनुग्रह करण्यासाठीच त्यांच्या हृदयात वास करणारा मी ज्ञानरूपी तेजस्वी दिव्याने अज्ञानामुळे उत्पन्न झालेल्या अंधकाराचा नाश करतो. हा अंधारा कसा आहे, तर अज्ञानामुळे. आता एका खोलीमध्ये अंधार असेल तर एक छोटीशी बाजूला दोरी पडली असली तरी बसणाऱ्या व्यक्तीला कधी वाटतं रे साप तर नाहीये ना, पण जेव्हा ज्ञानाचा दिवा उजडतो,
किंवा जेव्हा ज्ञान होतं किंवा जेव्हा ट्यूबलाईट लागते तेव्हा आपल्याला हसायला येतं, अरे ही तर दोरी होती आणि इथं आतापर्यंत मी साप म्हणून घाबरून बसलो होतो. आणि तसंच आहे ना की हा ज्ञानाचा दिवा आपल्या हृदयामध्ये ते पेटवतात. पुढची स्लाइड माताजी. अर्जुन उवाच परं ब्रह्म परं धाम पवित्रं परमं भवान् पुरुषं शाश्वतं दिव्यम् आदिदेवमजं विभुम् आहुस्त्वां ऋषयः सर्वे देवर्षिर्नारदस्तथा असितो देवलो व्यास स्वयं चैव ब्रवीषि मे. अर्जुन म्हणाला, तुम्हीच आता बघा एवढं सांगितल्यानंतर आणि तो ते प्रत्यक्ष आता इथे जर आपण इथे बोलतोय त्यांच्याबद्दल किंवा भगवद्गीतेच्या मार्फत जाणून घेतोय, तिथे त्याची परिस्थिती काय आहे? तो एका रथात आहे, त्यांना रथांग पाणी म्हटलंय. बघा मागच्या अध्यायात आपण बघितलं होतं की ते म्हणतात की तू घोषणा कर, तू म्हण. तू म्हटल्यानंतर मग ती काळ्या दगडावरची रेग आहे, कारण भक्तांनी म्हटलेले आहे. बघा भक्तांचा शब्द खाली पडू देत नाहीत ते. मग अशावेळी रथांग पाणी जेव्हा भीष्म पितामह लढायला आले अर्जुना बरोबर, तेव्हा त्यांनी पाहिलं की अरे हे माझ्या भक्तावर हल्ला चढवतायत. मग त्यांनी काय केलं की त्यांनी रथाचं चाक उचलून ते त्यांच्यावर धावून गेले. अर्जुनाने थांबवलं, अरे काय करतायत भगवान श्रीकृष्ण, काय करतायत आपण? तुम्ही काय धावून चाललाय? तुम्ही तर म्हणाला तुम्ही सारथी आहात, तुम्ही लढणार नाही आहात आणि तुम्ही चाक घेऊन काय धावत सुटलात? म्हणजे अशा वेळी त्यांनी त्यांना जाणीव करून दिली. पण आपलं तोंड आपलं ब्रीद पण त्यांनी सोडायचं ठीक आहे, मी लढणार नाही पण माझ्या भक्तासाठी मी लढणार आहे. तर अशा वेळी असे जे आहेत, पण भक्तांनी एकदा सांगितलं की सांगितलं, मग त्याचं त्याच्या पलीकडे ते पण जाऊ शकत नाही. म्हणजे भक्तांचं महात्म्य किती आहे बघा. आणि म्हणून अशा वेळी ते रथांग पाणी त्यांना म्हटलं जातं. तुम्हीच पुरुषोत्तम, सर्व पुरुषांमध्ये उत्तम, भगवान, 6 ऐश्वर्याने युक्त, 84 लाख योनींनी युक्त असणारे परमधाम. बघा आपलं घर आपल्याला किती प्रिय असतं, मग हे तर सर्वांचं घर आहे आपल्या. मग ते जे घर आहे विसरलो असलो तरी तिथे जितकी ऊब, जेवढी विश्रांती, जेवढा आनंद मिळेल, किती जग भटकून आलो तरी घर ते घर असतं. मग ते परमधाम आहे सर्वांचं, परम पवित्र, परम सत्य असे तुम्हीच आहात. पण खरं सत्य ते आहेत. भले आपण मानो न मानो, कोणी मानलं न मानलं त्याने काही फरक पडत नाही. लक्षात घ्या, तुम्ही कोण काय म्हणताय, कोण नास्तिक आहे, कोण विश्वास ठेवत नाही, काही फरक पडत नाही. तर सत्य जे आहे ते कधीही बदलणार नाहीये, हे सर्वप्रथम लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून तुम्ही दिव्य शाश्वत आहात, कायम राहणारे दिव्य आहात. दिवम हा धातूपासून बनलाय, तेजस्वी. आदी पुरुष, आदी म्हणजे पहिल्याही पुरुष असे तुम्ही आहात. अजन्मा, आता आपण पाहिलंच आहे त्यांचा जन्म झाला नाही, ते अवतरित होतात, त्यांचा आविर्भाव होतो, ते प्रगट होतात, ते ते येतात, उतरून आपल्या भक्तांसाठी येतात. विभू आहात, विभू म्हणजे सर्व व्यापी, सर्व व्यापून ही ते उरलेले आहेत. हे किती प्रचंड, सर्व काही व्यापून उरलेले. विष्णू या शब्दाचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि कृष्ण या शब्दाचा अर्थ आहे सर्वांना आकर्षून घेणारे. आपल्या इंद्रियांना आकर्षून घेतात आणि त्यांना आनंद प्रदान करतात, म्हणून त्यांना गोविंद म्हणतात. बघा आपल्याला कसं आहे ना, आपल्याला जे आपण ज्या आनंदात आहोत त्यापेक्षा उच्च उच्च गोष्टी मिळाल्या की आपल्याला या गोष्टी मग तुच्छ 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 वाटायला लागतात. पण तोपर्यंत ते वाटत नाही, तोपर्यंत आपण यातून बाहेर पडू शकत नाही. आणि म्हणून नारद, असी, देवल हे सगळे भक्त्या श्रेष्ठ आहेत. व्यास यासारख्या महर्षींनी, महान ऋषींनी तुमच्याबद्दलच्या या सत्याला पुष्टी दिली आहे. पुष्टी देणं म्हणजे काय, की सत्य आहे, त्रिवार सत्य आहे ते. आणि त्याला म्हणणं हो, त्यांनी म्हटलं की त्यांनी अनुभव घेतलाय, त्यांनी जाणलंय आणि ते असे महान ऋषी आहेत. आणि स्वतः तुम्ही मला तेच सांगत आहात, म्हणजे त्यांनीही सांगितलं आहेच आणि तुम्हीही सांगतात. पुढची स्लाइड. सर्वमेतद्रुतं मन्ये यन्मां वदसि केशव, नहि ते भगवन् व्यक्तिं विदुर्देवान दानवः. हे कृष्णा, तुम्ही सांगितलेले सर्व काही मी पूर्णतः सत्य म्हणून स्वीकारतो. बघा आता त्यांच्या मुखातून बाहेर पडले, ते त्याच्या समोर उभे आहेत, ते ज्ञान देता आहेत, ते भगवान आहेत, त्याची त्याला खात्री पटलेली आहे. मग तुम्ही जे काही सांगता आहात ते मी सत्य म्हणून स्वीकारतो. हे भगवान, देवता तसेच दानव तुमचे व्यक्तित्व जाणू शकत नाहीत. देवता कितीही शक्तिशाली असल्या, असुर कितीही शक्तिशाली जीवात्मे असले तरी जोपर्यंत भगवंतांची कृपा होत नाही तोपर्यंत हे ज्ञान त्यांच्या समोरही प्रगट होऊ शकत नाही. म्हणजे विचार करा की आपण किती भाग्यशाली आहोत की आपण त्यांच्याबद्दल बोलतो आहोत, आपण त्यांच्याबद्दल ऐकतो आहोत, आपण हे ज्ञान प्राप्त करून घेतो आहोत. ही काही छोटी गोष्ट नाहीये, त्यांची कृपा आहे, त्यांचा आशीर्वाद आहे, त्यांचा अनुग्रह आहे. आणि म्हणूनच आणि केवळ म्हणूनच हे आपण जाणून घेण्याची पात्रता आपल्यात आलेली आहे. आणि म्हणून त्यांनी म्हटलेलं आहे की हे पुरुषोत्तम, हे भूतभावन. भूतभावन म्हणजे सगळ्या भूतांना मोहून टाकणारे.
असे जे आहेत ते पंच म्हणजे सगळ्या प्राणी मात्रांना असे भावित करणारे, असे भूतेश, सर्व भूतांचे ईश, सर्व प्राणी मात्रांचे ईश, ज्यांच्या ज्यांच्यात प्राणशक्ती आहेत, देवाधिदेव, देवांचेही देव आहेत, सर्व देवी देवता हे त्यांचे अवयव आहेत. त्यामुळे त्यांची पूजा केली की सगळ्यांना जाऊन मिळते. वेगवेगळी पानांची, फुलांची, फळांची पूजा करायची गरज नाहीये. मुळाला पाणी घातलं की ते सगळ्यांना जाऊन पोचतं. तशा रीतीने जे काही आपण करतो, भगवंतांची एक पूजा केली की सगळ्या देवी देवतांची पूजा होते. म्हणून ते देवादिदेव आहेत. तुम्हीच केवळ आपल्या अंतरंगा शक्तीद्वारे स्वतःला जाणू शकता. अंतरंग आणि बहिरंग, आतली आणि बाहेरची. जेव्हा बाहेरची शक्ती काम करते, बहिर्मुखता येते, तेव्हा आपण बाहेरच्या जगामध्ये मोहित होतो. आणि जेव्हा आपल्यावर कृपा होते आणि अंतरंगा शक्ती आपली मदत करते, आध्यात्मिक शक्ती आपली मदत करते, तेव्हा आपण आपल्या खऱ्या स्वरूपापर्यंत जातो, आत वळतो, अंतर्मुख व्हायला लागतो. आणि मग हळूहळू आत राहण्यातच आनंद वाटायला लागतो. आणि मग असं करता करता आत जे आहे तेच बाहेर आहे हे लक्षात येतं. पुढची पुढची स्लाइड माताजी. हे कृष्ण, मी तुमचे कसे निरंतर चिंतन करावे, मी तुम्हाला कसे जाणावे, हे भगवान, त्या विविध रूपात मी तुमचे स्मरण कसे करावे, म्हणजे आता तुम्हाला मी कसं जाणू, तुमचं चिंतन सतत कसं घडेल. कृपया आपल्या योगशक्तीचे आणि ऐश्वर्याचे वर्णन करून सांगा. तुमच्याबद्दल श्रवण करून मी तृप्त होत नाही, कारण मी जितके अधिक ऐकतो तितकं अधिक मला तुमच्या अमृतमयी संभाषणाचे रसास्वादन करण्याची इच्छा होते. तितकं कसं असतं, आपल्या आवडत्या व्यक्तीबद्दल आपण ऐकतो, बोलतो, तेव्हा ते अधिकाधिक आपल्याला करावंसं वाटायला लागतं, अधिकाधिक ऐकावंसं वाटायला लागतं. पुढची स्लाइड माताजी. श्री भगवान म्हणाले, ठीक आहे. बघा, आपल्या भक्ताची आज्ञा काय आहे. भगवंतांना भक्त म्हणजे काय, अगदी जीवश्च कंठस्थ असं त्याच्यासारखा प्रिय कोणी नाहीये. त्याच्या तोंडातनं बाहेर पडलेला शब्द झेलायला तयार असतात. तो एक एक पाय चालला ना, ते 1000 पावलं धावत येतात त्याच्या दिशेने. एवढे ते भक्त कनवाळू, भक्त वत्सल आहे. त्यांच्यासाठी काहीही करायला तयार होतात. त्यांच्यासाठी केलेली छोटीशी कृती, मग भले ती नकळत का असेना, त्यांना एवढी ती आनंद प्रदान करून जाते. आणि म्हणून ते भक्तासाठी काही करतात. म्हणून ठीक आहे, तुला वाटतंय ना बघा, ऐकावं, बघावं, तर मी तुला माझ्या विलोभनीय, म्हणजे ज्याच्यात अत्यंत कोणी त्यांच्या प्रेमात पडेल असं विलोभनीय, कोणालाही लोभ निर्माण होईल अशा अभिव्यक्ती, म्हणजे विशेषत्वाने असणाऱ्या व्यक्तीकरण, प्रगटीकरण, जे काही जगत आहे ते अभिव्यक्ती आहे, त्यांचं प्रगटीकरण झालेलं आहे, त्यांच्याबद्दल सांगेन. परंतु ज्या प्रमुख अभिव्यक्ती आहे, अहो किती अभिव्यक्ती आहेत, ते सांगण्यासाठी जन्म पुरा पडणार नाही. मग ते म्हणतात सगळ्या तर काही सांगणं शक्य नाहीये, तर त्यातले जे प्रमुख आहेत त्यांचेच मी कथन करेन, कारण माझं ऐश्वर अनंत आहे, न संपणार आहे. पुढची स्लाइड माताजी. सर्व काही तेच आहे. मग आता इथे ज्या गोष्टी आलेल्या आहेत ना, की प्रत्येकामध्ये आता संपूर्ण आदित्य जे 12 आहेत त्यातले विष्णू मी आहेत, तेजस्वी जे आहेत 12, त्याच्यामधले जे तेजांमधले तारे आहेत किंवा जे सूर्यनारायण आहेत त्यातले प्रत्यक्ष सूर्य मी आहे. मरुत गणामध्ये मरीची मी आहे, नक्षत्रामध्ये चंद्र मी आहे, वेदांमध्ये सामवेद महत्वाचा आहे तो मी आहे, देवतांचा जो राजा आहे तो मी आहे. इतर ते नाही तसं नाहीये. असं मी आहे मी आहे मी आहे काय म्हणतायत ते, की देवतात प्रमुख इंद्र आहे, इंद्र मी आहे. म्हणजे सगळ्या देवी देवता काय, किंबहुना प्रत्येक गोष्ट तेच आहेत. पण हे समजण्यासाठी आहे, कारण आपल्याकडे हा द्वैत भाव आहे ना, किंवा आपण बघतो आहोत ना वेगवेगळं, प्रत्येकाला वेगळं आपण पाहतो. हा अमुक आहे, तो तमुक आहे, हे देवता आहे, हा इंद्र आहे, अशा रीतीने आपण पाहतोय. हे भगवान सूर्य आहेत. पण ते म्हणतात की अरे, तू जे जे काही पाहतोयस किंवा तुला जे जे काही जाणवते ते सर्व मीच आहे. इंद्रियांमध्ये मन महत्वाचं आहे, कारण मन नसेल तर ज्ञान होणार नाही. म्हणून मी मन आहे, इंद्रियही मीच आहे. सजीवांमध्ये जिवंत शक्ती, ते चैतन्य, ते ती प्राणशक्ती मी आहे. रुद्रांमध्ये भगवान शिव मी आहे. यक्ष आणि राक्षसामध्ये कुबेर राजा आहे ते मी आहे. पुरोहितामध्ये बृहस्पती, देवांचे गुरु मी आहे. पुराणांमध्ये स्कंद पुराण महत्वाचे ते मी आहे. जलाशयामध्ये सागर मी आहे. ऋषींमध्ये भृगू मी आहे. कंपनांचा ओम मी आहे. कंपन म्हणजे व्हायब्रेशन्स. जेव्हा आपण कुठलाही वर्ण उच्चारतो त्याचे व्हायब्रेशन्स असतात. तो ओंकाराचे व्हायब्रेशन सर्वाधिक असतात. आणि म्हणून त्या कंपनांचा मी आहे. नंतर नामजपातला यज्ञ, सर्वाधिक यज्ञ महत्वाचा, नामजपाचा यज्ञ महत्वाचा आहे, की भगवंतांचं नाव घेणं. तुम्हाला जे आवडतं ते नाव घ्या, असं नाही की अमुकच घेतलं पाहिजे. सर्व नावं जी त्यांची आहेत ती अत्यंत गोड आहेत आणि अत्यंत शक्तिशाली आहेत. अचल गोष्टींमध्ये वटवृक्ष मी आहे. देवतामध्ये ऋषी नारद मी आहे. गंधर्वातला चित्ररथ गंधर्व महत्वाचा आहे तो मी आहे. सिद्धांमध्ये कपिल मुनी मी आहे. घोड्यांमध्ये उच्चै श्रवा हा जो आहे तो मी आहे. दैव हत्तीमध्ये ऐरावत मी आहे, जे समुद्र मंथनातून बाहेर आले होते. पुढची स्लाइड माताजी.
असे अनेक आहे की पुरुषांमध्ये सम्राट, ही फक्त उदाहरण आहे. शस्त्रामध्ये वज्र, जे इंद्रांचं आयुध आहे. गायीमध्ये सुरभी गायी, ज्या गोलोकधाम वृंदावनामध्ये आहेत. उत्पत्तीच्या कारणामध्ये कंदर्प म्हणजे मदन, मदनाचं नाव आहे कंदर्प, कारण तो उत्पत्तीसाठी कारणीभूत आहे. सर्पामध्ये वासुकी, नागामध्ये अनंत, जलचरांमध्ये वरुण देवता, दिवंगत पूर्वजामध्ये जो पितृलोक आहे तिथली देवता आहे, जी अधिष्ठात्री देवता आहे, जिच्या अधिपत्याखाली पितृलोक आहे, तिला अर्यमा देवता म्हटलं जातं. आणि स्वाहा आणि स्वधा या दोन शक्ती, त्यातली स्वधा शक्ती तिथे पितृलोकात काम करते. म्हणजे तिच्या मार्फत आपण आपल्या पूर्वजांना अर्पण करत असतो. तर ही अर्यमा देवतेचं आपण जर स्मरण केलं, स्वधा देवीचं स्मरण केलं, तर आपल्या पितरांमार्फत आपल्या ज्या भावना आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचतात. आणि म्हणून ही अर्यमा देवता आहे. नियमांचं पालन करण्यामध्ये यम आहे, दैत्यामध्ये भक्तराज प्रल्हाद आहेत, दमन करण्यामध्ये काळ मी आहे, पशुमधला सिंह राजा तो मी आहे, पक्षामध्ये गरुड पक्षी हा पक्षीराज म्हटलाय तो मी आहे, पवित्र करण्यामध्ये वायू मी आहे, शस्त्र धारण करण्यामध्ये राम मी आहे, मत्स्यामध्ये मकर मासा मी आहे, प्रवाही नद्यामध्ये गंगा मी आहे, सर्व सृष्टीचा आरंभ अंत मध्य सर्व काही मीच आहे. विज्ञानामध्ये स्वतःचे आध्यात्मिक विज्ञान मी आहे. तर्कशास्त्रामध्ये जे निर्णायक सत्य आहे, तर्क करून ना सत्याची प्राप्ती केली जाते, वास्तविक ज्ञानाची प्राप्ती केली जाते. ते निर्णायक असतं, अंतिम असतं. त्या अंतिम सत्य ही मी आहे. अक्षरामध्ये सुरुवात अकाराने होते. या सगळ्या मातृका शक्ती आहेत. अकार आकार आपण म्हणतो, आपल्याला वाटतं की नुसती अक्षर आहेत, पण प्रत्यक्ष देवता आहेत, त्यांचंही वाहन आहे, त्यांचीही आयुध आहेत. आणि ते प्रत्यक्ष देवतेच्या रूपात प्रत्येक शक्ती आहे. त्यांचे गट पाडलेले आहेत, ब्राह्मी माहेश्वरी, त्यांना अष्टमातृका म्हटलं जातं. त्या ज्या मातृका शक्ती आहेत त्याही खूप महत्वाच्या आहेत. म्हणजे आपण जे शब्द उच्चारतो त्यांनाही शक्तिशाली असे आपला प्रत्येक शब्द आहे. त्यातले जे बीजमंत्र असतात, ज्यांच्यावर उच्चार अनुस्वार दिलेला असतो, त्यांच्यामध्ये तर प्रचंड शक्ती सामावलेली असते. म्हणून त्या अनुस्वाराचं उच्चारण उत्तम केलं पाहिजे. कारण वातावरणामध्ये आणि अंतःकरणात जी परिणमन करणारी जी शक्ती आहे ती त्या बीजमंत्रांपासून उत्पन्न होते. म्हणजे छोटे छोटे ते ऊर्जांचे स्रोत आहेत. तर अक्षरामध्ये अकार मी आहे. समासामध्ये द्वंद्व समास, सुख दुःख, शीत उष्ण, चांगलं वाईट, पवित्र अपवित्र, म्हणजे विरुद्धार्थी शब्द जे एकत्र येतात तर त्याला द्वंद्व समास असं म्हटलं जातं. कारण ते दोनही महत्वाचे असतात. असे अव्ययी भाव आहे, बहुव्रीही आहे, वेगवेगळे प्रकार आहेत. ते काय आपल्याला इतकं डिटेल जायचं नाहीये. पण द्वंद्वामध्ये दोघांनाही सारखं महत्व आहे. तसा जो द्वंद्व समास आहे तो मी आहे. नंतर सृष्टीकर्त्यामध्ये ब्रह्मदेव मी आहे, कारण माझ्यापासूनच ब्रह्मदेव निर्माण झालेत. पुढची स्लाइड माताजी. सर्व भक्षण करणारा मृत्यूही मी आहे. एकदम मृत्यू भगवान आहे म्हटल्यावर मग मृत्यूची भीती कशी वाटणार. स्त्रियांमध्ये सर्व काही बुद्धिमत्ता उत्तम आणि जे स्त्रियांचे संयम उत्तम गुण आहेत तेही मी आहे. सामवेदातील स्तोत्रामध्ये सर्वात महत्वाचा बृहत साम आहेत. वेगवेगळ्या ऋचा आहेत त्या, आणि त्याच्यामधून वेगळे सामवेदामध्ये यज्ञ केले जातात. तर त्यातला बृहत साम महत्वाचा आहे, तर तोही मी आहे. काव्यात गायत्री मंत्र, गायत्री छंद, गायत्रीमध्ये 24 अक्षर असतात एका श्लोकामध्ये. एका चरणामध्ये 6 असतात. 6 6 6 6 म्हणून जो श्लोक तयार होतो तो गायत्री छंदात बांधला असतो. तर अशा त्या गायत्री छंदाचे, प्रत्येक छंदाचे आपले गुणधर्म आहेत, त्यांची शक्ती आहे. तर ऋतूमध्ये वसंत मी आहे, फसवणाऱ्यामध्ये द्यूत मी आहे. द्यूत म्हणजे जुगार. तेजस्वांचं तेज मी, विजयशाली पुरुषांमधला विजय मी आहे, बलवानांचं बल. जर बलवानामध्ये बल नसेल तर काय कामाचं आहे. वृष्णी वंशीयांमध्ये वासुदेव म्हणजे यादवांमधला, पांडवांमधला अर्जुन मी आहे, ऋषींमधले व्यास मी आहे, विचारवंतामध्ये उष्णा मी आहे, अराजकतेचे दमन करणाऱ्यामध्ये दंडाची काठी ज्याने न्याय दिला जातो, विजयाच्छू मध्ये नीती मी आहे, रहस्यामध्ये मौन मी आहे. जेव्हा संपूर्ण ज्ञान प्राप्त होतं तेव्हा आपोआपच आपण मौन होऊन जातो. पण बोलणार काय, बोलण्यासारखं राहिलंच काय आता, सगळं माहिती झालेलं आहे. म्हणून मौनच तू म्हणजे मौन हेच व्याख्यान म्हटलेलं आहे. पण ज्ञानीजनांमधलं ज्ञान मी आहे. जर ज्ञान नसेल तर ज्ञानीजन असणार कुठून. म्हणून ज्ञानाला महत्व आहे, ते मीच आहे. पुढची स्लाइड. म्हणून सर्व काही मी आहे असं भगवान म्हणताय. हे अर्जुना, संपूर्ण सृष्टीचे बीज मी आहे. कोणताही प्राणी ज्याच्यामध्ये प्राणशक्ती आहे म्हणजे चराचरामध्ये, असं सर्व काही माझ्या विना अस्तित्वात राहू शकत नाही. हे परंतप, माझ्या दिव्य विभूतींना, दिव धातूपासून दिव्य शब्द बदलाय. दिव म्हणजे तेज, तेजाने भरलेल्या अशा विभूती म्हणजे त्यांचं ऐश्वर, यांना अंत नाही. म्हणजे मी सांगेन तेवढं कमीच आहे. मी तुला जे सांगितले ते फक्त थोडा भाग आहे त्याचा, किंवा काही सूचक आहे अनंत विभूतीचं. म्हणजे मी काहीच प्रमुख प्रमुख सांगितल्या, कारण माझ्या अनंत आहे, तुम्ही मोजू शकणार नाही, अमर्यादित आहे.
आणि म्हणून मी त्यातला थोडाच भाग तुला सांगितलेला आहे. पुढची स्लाइड माताजी. यद्यत् विभूतिमत्सत्वं श्रीमद् ऊर्जितमेव वा तत्तद्देवावगच्छत्वं मम तेजोंश संभवम. सर्व ऐश्वर्यवान सुंदर आणि तेजस्वी अभिव्यक्ती जे काही आपल्याला ऐश्वर्यवान किंवा सुंदर आणि तेजस्वी दिसतायत, जी प्रगटीकरण दिसतायत, ते माझ्या तेजाच्या केवळ एका स्फुल्लिंगातून, म्हणजे जसं धडाडून अग्नी पेटला असतो आणि त्याच्यातून बारीक बारीक कण इकडे तिकडे पडत असतात, म्हणजे आपण म्हणतो ना छोट्या छोट्या ठिणग्या उडतात ना, त्याला स्फुल्लिंग म्हणतात. आणि अशी जी स्फुल्लिंग ठिणग्या, त्या एका ठिणगीतून हे सगळ्या अभिव्यक्ती निर्माण झालेल्या आहेत. हे तू जाण, हे तू जाणून घे. बघा, जाणणं महत्वाचं आहे. एक एक ज्ञानामार्फत आपण अनेक गोष्टी जाणून घेतोय. पुढची स्लाइड माताजी. अथवा बहुनैतेन किज्ञातेन तवार्जुन विष्टभ्याहमिदं कृत्स्नम् एकांशेन स्थितो जगत. परंतु हे अर्जुना, या साऱ्या सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? की हा आहे, तो आहे, याच्यात हा महत्वाचा आहे, त्याच्यात तो महत्वाचा आहे, इथे तो राहतो, इथे हे करतो. ह्याला काय गरज आहे? याच्यात तुला एवढं सगळं सविस्तर ज्ञानाची काय आवश्यकता आहे? तू एवढंच जाणून घे की केवळ मी आणि मीच आहे सर्वत्र. तेवढं जाणून घेतलं तरी पुरेसं आहे. माझ्या केवळ एका अंशाने, एका छोट्या भागाने मी हे संपूर्ण विश्व व्यापून, नुसतं व्यापलेलं नाहीये, ते धारण केलेलं आहे. म्हणजे त्याला धरून ठेवलेलं आहे. पण त्याला धारण करून राहिलो आहे. बघा, राहिलं म्हणजे काय? की ते सगळं करूनही मी उरलेलो आहे. एवढं प्रचंड, एवढं बघा, कोटीच्या कोटी ब्रह्मांडाच्या पलीकडचं स्वरूप ते किती प्रचंड. त्या प्रचंडलाही, प्रचंड ही हा शब्द कमी पडेल त्यासाठी. आणि म्हणून सगळं व्यापून, धारण करून, त्याला आधार देऊनही मी राहिलोय, ते देऊनही मी उरलोय. पुढची स्लाइड. आणि अशा रीतीने हा अध्याय जो आहे तो आपण बघितला. कारण कृष्ण हा अज्ञात आहे. कोणासाठी अज्ञात आहे? जे भक्त नाही, ज्यांचं कर्मसाम्य झालं नाही, ज्यांच्यावर कृपा झाली नाही, त्यांना आशीर्वाद प्राप्त झाला नाही, ते तुम्ही कोणीही व्यक्ती त्यांना जाणून घेऊ शकत नाही. आणि सर्वांचा उगम आहे, सर्व काही त्यांच्यापासून निर्माण झालंय, सर्व काही तेच आहेत. किंबहुना शुद्ध भक्ती हे भगवद्गीतेचं सार आहे. ह्या पूर्ण चतुर्विध जे 4 श्लोक आहेत ते ह्याच्यामध्ये आलेले आहेत. चतुश्लोकी गीता. अर्जुनाने कृष्णाचं सर्वोच्च पद स्वीकारलं, मानलं की तुम्ही पुरुषोत्तम आहात. आणि मग ते जे सांगतील ते तो शेवटचा शब्द, आणि तो सर्वच्या सर्व स्वीकारला त्याने. भगवान श्रीकृष्ण त्यांच्या विभूतीचं वर्णन करतात. आपल्या सख्याला ते काय नाही सांगणार, तो जे म्हणेल ते प्रत्येक मागणी ते पूर्ण करायला अत्यंत तयारच असतात. की हा कधी सांगतो आणि मी कधी पूर्ण करतो. असं हे बघा, भक्तांचं किती ऐश्वर्य आहे की भगवान त्यांच्यासाठी काही करायला तयार आहे. आणि अशा रीतीने हा विभूत योग आपण अध्याय पाहिलेला आहे आजचा. हरे कृष्ण. उद्या आपण हे सर्व, आता आपण हे ऐकलं, आता आपण हे पाहणार आहोत उद्या. म्हणजे विश्वरूप दर्शन, आपण त्या सगळ्याचं दर्शन करणार आहोत. तर कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? सप्तऋषी बद्दल सांगणार होता. काय? सप्तऋषी बद्दल सांगणार हा होता. हा 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 तर त्याच्यामध्ये मी तुम्हाला सप्तऋषी वगैरे बद्दल सांगणार होते ना. तर ब्रह्मदेव जे आहेत ना, ते सृष्टीची रचना करणारे हे आदिजीव आहेत. म्हणजे जेव्हा सृष्टीची निर्मिती आपल्या ब्रह्मांडातली झाली, तेव्हा नाभी कमलातनं गर्भोदकशाही विष्णूंच्या ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली. आणि मग ब्रह्मदेवांची उत्पत्ती झाली त्या कमळाच्या एका फुलावरती. लाल रंगाचं फुल होतं, कारण रजोगुणी आहे ना कमळ. रजोगुणापासून सगळी प्रेरणा सुरू होते. आणि मग तिथे जेव्हा ते विराजमान झाले, ते म्हणाले आम्ही आलो कुठून? मग ते त्या देठामधून गेले, खाली 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 गेले, पण शेवट त्यांना सापडलाच नाही त्या देठाचा कुठे आहे. ते किती प्रचंड देठ होता. मग ते पुन्हा वर आले, तेव्हा त्यांच्या कानात शब्द पडले, तपस तपस तपस. मग त्यांनी तिथेच 1000 वर्ष इतकी नेत्र बंद करून तपश्चर्या केली. आता हा जो काळ इथे आलेला आहे ना, ह्या गोष्टींमध्ये तुम्ही लक्षात घ्या, या काळाचं परिमाण आहे ना, सगळं वेगळं वेगळं आहे. म्हणून मी आता फक्त तुम्हाला सांगते की त्यानंतर मग त्यांच्यामध्ये हा जो त्यांना सृष्टी उत्पत्तीसाठी त्यांनी प्रेरणा मिळाली महाविष्णूंकडून. आणि मग त्यांनी पहिले 4 पुत्र निर्माण केले. त्यांचं सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही सृष्टीची रचना करा, आता संपूर्ण ही सृष्टी या ब्रह्मांडात होणार आहे. पण हे जे 4 पुत्र आहेत, त्यांचे जे 4 कुमार आहेत, ते असे होते की त्यांना नको होतं, ते विरक्त होते. ते म्हणाले नाही नाही, आम्हाला काही रचना बिचना करून अडकायचं नाहीये. म्हणून ते तप करण्यासाठी निघून गेले. मग ब्रह्मदेवांना खूप राग आला, अरे माझी मुलं माझं ऐकत नाहीत. मग त्यांच्या भुवयातून एका बालकाचा जन्म झाला आणि तो रडायला लागला, म्हणून त्यांना रुद्र म्हटलं जातं.
आणि अशा दिशेने एकादश रुद्र निर्माण झाले, पण त्यांच्यापासूनही सृष्टी निर्माण झाली नाही. मग त्यांनी 10 पुत्र 10 प्रजापतींना निर्माण केलं आणि त्या 10 प्रजापतींना निर्माण केलं आणि त्यानंतर त्यांनी शरीराचे आपल्या 2 अंश केले. त्यातले एक मनू आणि एक शतरूपा. तर त्यातलं पुरुष रूप जे होतं त्यांना मनू आणि जी स्त्री रूप होतं अर्धा भाग त्यांना शतरूपा असं म्हटलंय. आणि त्यांना राहण्यासाठी विष्णूंनी वराह रूप धारण केलं आणि धरतीचा उद्धार केला. जे आपण दशरथ आणि कौसल्य आहेत ना, ते पण तेच आहेत. ते देवकी आणि ते पण हे शतरूपा आणि मनूच आहेत. तेच पुन्हा पुन्हा जन्म आता भगवान अवतार घेणार आहेत ज्यांच्याकडे, ते सामान्य कसे असतील. आणि म्हणून अशा रीती ते त्यांच्या पोटी ते आले. त्यांनी तप केलं खूप आणि म्हणून मिळालं. आता हे जे 4 कुमार होते ते नेहमी बालकावस्थेतच होते, कुमारावस्थेतच होते आणि ते अख्ख्या ब्रह्मांडात ते अजूनही विचरण करत असतात. आणि ते सतत भजन आणि साधन भक्ती त्यांनी नारदांना प्रथम उपदेश केला. तुम्हाला गोष्ट माहिती असेल जय विजयांची, की जेव्हा ते द्वारपाल त्यांना भेटायला आले तेव्हा त्यांनी त्यांना अडवलं. मग त्या 4 कुमारांनी त्यांना शाप दिला की 3 जन्मापर्यंत राक्षस योनीत जन्म घेण्याचा. म्हणून हिरण्याक्ष, हिरण्यकश्यपू हे, नंतर रावण आणि कुंभकर्ण आणि शिशुपाल आणि दंतवक्त्र हे जे आहेत ते जय विजयच आहेत त्यांचे द्वारपाल. आणि ते त्यांना अत्यंत प्रिय आहेत विष्णूंना. आणि म्हणून मग त्यांनीच जन्म, त्यांच्या तुल्यबल हवेत ना लढायला त्यांच्यासाठी. म्हणून सप्तर्षी गण जे आहेत त्यांनी सप्तर्षीची मग निर्मिती झाली. कश्यप, अत्री, वसिष्ठ, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि भारद्वाज. आणि अशा रीतीने ह्यांची त्यांच्या मस्तिष्कापासून निर्माण झाली ब्रह्मदेवांच्या. आणि म्हणून त्यांना कामधर्म आणि मर्यादा रक्षणासाठी म्हणून या सप्तर्षींची रचना केली झाली. आता हे सगळे इतर जे जीव आहेत ते ह्यांच्यापासूनच निर्माण झालेले आहेत. तर आता मी तुम्हाला हे जे सप्तर्षींची नावं सांगितली, त्यात मनू सांगितलं, त्यांचा अर्धा भाग जे ते स्वयंभू मनू आणि वामांग जी आहे ती शतरूपा आहे. आणि अशा वेळी एक जो कल्प आहे त्याच्यात हे 14 मनू असतात. आता हे मनूंची पण नावं सांगते. स्वयंभुव, स्वारोची, सुत्तम, तापस, रैवत, चाक्षुषी, वैवस्वत, सावर्णी, दक्ष सावर्णी, ब्रह्म सावर्णी, धर्म सावर्णी, रुद्र सावर्णी, देव सावर्णी आणि इंद्र सावर्णी. आणि हे 14 मनू एका कल्पात एका दिवसात येतात. आणि हे 14 मनू त्यातल्या एका मनूच्या काळाला मन्वंतर म्हटलं जातं. तर आत्ता जे आहे वर्तमान काळातलं ते 7वं मन्वंतर चाललंय, वैवस्वत मन्वंतर. 6 मन्वंतर लोटली आहेत आणि अजून 7 जायची आहेत पुढची. तेव्हा ब्रह्मदेवांचा दिवस संपेल, एक कल्प संपेल आणि तेवढीच त्यांची 1000 चतुर्युगाची रात्र सुरू होईल. त्यामुळे आत्ताच वेळ आहे यातून बाहेर पडण्यासाठी. आणि मग अशा वेळी 432 कोटी वर्ष म्हणजे 14 मन्वंतर म्हणजे एक कल्प आहे. तर आता कलियुगाची 5125 वर्ष लोटली आहे. कलियुग संपेल व त्यानंतर प्रलय होणार नाहीये, त्यानंतर सत्ययुगाला सुरुवात होणार आहे. तर अशा रीतीने हे सगळे आपली जी सृष्टी रचना आहे ती सर्व ह्यांच्यापासून निर्माण झालेली आहे. तर हे जे प्रजापती जे आहेत त्या 10 प्रजापतींची नावं आहेत. ते ब्रह्माचे पुत्र आणि वैदिक देवता आहेत. मरीची, अत्री, अंगिरा, पुलत्स्य, पुलह, क्रतू, प्रचेता, वसिष्ठ, भृगु, नारद. काही ठिकाणी 21 प्रजापती पण सांगितलेले आहेत. तर या सगळ्यांची उत्पत्ती सांगितली ती नारायणांपासून झाली आहे. नारायण उपनिषदामध्ये आलेलं आहे सर्व. तर या अशा आहेत. आता हे सगळं प्रचंड ज्ञान आहे, सगळं काही एका लेक्चर मध्ये होणार नाहीये. पुढे पुढे तुम्ही शिकाल तसं तुम्हाला हे सर्व माहिती होईल. हरे कृष्ण.